या ठिकाणी मी शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पसलटेकच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना शेती उत्पादनासाठी बहुमोल असं सल्ल्याचं हे ॲप आहे आणि आजच्या हे ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपल्या भागातील हवामान, इथलं टेम्परेचर, इथली जी माती आहे, या मातीची क्षमता कशी आहे याबद्दलचं बहुमोल असं मार्गदर्शन नियमित मिळणार राहणार आहे. आणि त्या संदर्भात विशेष असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना लाभणार असल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधव आपल्या आर्थिक प्रगतीने पुढे जातील हे निर्विवाद सत्य आहे. आजच्या या प्रसंगी प्रथमतः उपस्थित मान्यवरांचं स्वागत करणं हे मी आद्य कर्तव्य समजतो. उपस्थित शेतकरी बांधव, 17-18 मध्ये ही संकल्पना चालू झाली. मला कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं की मी शेतीमध्ये काम करेल, कारण मी डॉक्टर व्यवसायाने आणि संस्था चालक 10 शाळा. पण श्रुती तिपडे जी माझी मुलगी आहे ही लंडनला शिकली आणि तिने कांद्याचा व्यापार चालू केला. आणि आमच्या सुलभाताईंनाही माहिती आहे की किती आम्ही त्रस्त होतो वर्षभर. वी स्टार्टेड फ्रॉम अडावत. कांदा करता करता मी टरबूजमध्ये आलो आणि टरबूज करता करता ह्या सगळ्यांच्या याच्याने मी जळगावमध्ये आलो. ॲपची संकल्पना एवढीच आहे की बुवा आपण शेती करतो, पण बऱ्याच वेळेला मलाही कळत नाही की काय करावं. मग मी माने सरना फोन करेल, भगवान पाटलांना फोन करेल, याला त्याला फोन करेल आणि कधी हे लोक फोन उचलतात, कधी उचलत नाही. आणि मग ते जे लोक यांना विचारतात त्यांचं उत्पन्न चांगलं येतं आणि जे लोकांना हे अवेलेबल होत नाही किंवा त्यांना त्यांचा इगो असतो त्यांचं उत्पन्न खराब होतं. ज्वलंत एक्झाम्पल वसंत महाजन भाऊ आहेत. आर्यन एक वेळा सहज फील्ड व्हिजिटवर आला होता. त्याने एक टरबूज आणला आणि टरबूज आणल्यानंतर लिटरली ते इट वॉज सो गुड की मी तुम्हाला काय सांगू. मी 2-3 आठवडे टरबूज खाल्ले आणि त्याच्यानंतर 1-2 टरबूज आले, बंडल आले, मी टरबूज खाणं सोडून दिलं. सेम आमच्या बाबतीत घडतं एक्सपोर्टमध्ये. चांगला माल पाठवला, ऑर्डर 2 चांगल्या होतात, पुढच्या 2 ऑर्डर वाढल्या आणि क्वालिटी खराब झाली की पुढच्या ऑर्डर कमी होतात. नुसत्या टरबूजची ऑर्डर कमी नाही होत तर सगळ्याच ऑर्डर कमी व्हायला सुरुवात होतात. मग आता आपल्याला जर क्वालिटी उत्पादन द्यायचं आहे तर काय करायचं. मी वर्षातनं 8-10 वेळा दुबई वगैरे सगळीकडे फिरलो आहे आणि प्रत्येकाला एकच पाहिजे, क्वालिटी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, सर्व्हिस पाहिजे. त्याच्या पलीकडे काहीच नको आहे. म्हणजे 50 पैसे 1 रुपया ते जास्त द्यायला इझिली तयार असतात. मग ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करता करता मी शेतावर व्हिजिट द्यायला लागलो. मग दरबार सरांच्या शेतावर जायचं, याच्या शेतावर जायचं आणि असं करत करत मी इन्व्हॉल्व्ह होत गेलो. आणि खरे प्रॉब्लेम काय आहेत शेतकऱ्यांचे. सर, टरबूज खरबूज जर म्हणाल तर तेवढंच मला ज्ञान आहे. टरबूज खरबूज मध्ये जास्त पाणी दिलं तरी त्रास होतो, कमी पाणी दिलं तरी त्रास होतो. वेळेवरती योग्यरित्या पाणी देणे, योग्यरित्या फर्टिलायझर्स देणे, मायक्रोसोल्युबल्स देणे, योग्यरित्या वेळेच्या आत फवारणी मारणे. कारण डाऊनी आला, पानं आकसायला लागले की शेतकरी येतो, भाऊ हे पानं असे झाले, काय करू. माझे एक मित्र ऍडव्होकेट मंडोरे, त्यांच्याकडे माणूस येतो तोपर्यंत 15 दिवसात डाऊणी आलेली असते. मग किती मोठे फवारे मारा, काहीच होत नाही. मग आपण प्रिव्हेन्शन मध्ये काय करू शकतो. आणि हे करता करता आर्यनला सेकंड इयरला मी असंच म्हणायचो की देख यार कुछ कर सकता है क्या. मग आर्यन म्हटलं की पप्पा कुछ कर सकते हैं इसमें. मला कैसे कर सकते हैं. बोले डैड यूएस में फेस देख के आपको पहचानते की ये कौन है. मी दुबईला विसा स्टॅम्पिंगसाठी ते माझा चेहराही नाही बघत, तिथे कॅमेरा असतो, कॅमेराकडे तुम्ही बघायचं, ते डोळा आणि फेस रीड करतात आणि तुम्हाला ओळखून घेतात की हा डॉक्टर केदार तिपडे. मग जर चेहरा ओळखू शकतो जगातल्या इतक्या लोकांमध्ये तर मग आपण शेतीचं पान का नाही ओळखू शकत. मग पानावरनं जर तुम्हाला कळतं आहे, मग ह्या संकल्पनेतनं त्याचं सिलेक्शन झालं. 12 लोकांची सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम होती की ज्याच्यामध्ये स्टार्टअप लोकांना ते फंडिंग करायचे. आता पहिलं वर्ष होतं, म्हटलं काय करतो, जाऊ देऊन टाक. आणि मला अजूनही आठवतं की लिटरली ज्या दिवशी त्याचा इंटरव्ह्यू झाला, 25 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला, आर्यन बाहेर येऊन 5 मिनिटं रडला की डॅड अपना कुछ नहीं हो सकता, मेरी बैंड बज गई. म्हटलं ठीक आहे ना, बच गई तो बच गई, तरी उमरी क्या आहे. मग मस्तपैकी आम्ही त्याला पिक्चर दाखवला ॲज अ पेरेंट, खाऊ पिऊ घातला. आणि मैं बोला क्या हुआ रे. बोले उन्होंने मेरे को कॉम्पिटिटर एनालिसिस पूछा और मेरे को जवाब नहीं देते आया. मग त्याला 3-4 प्रश्नाचे उत्तर देता नाही आले. मी त्याला म्हटलं ठीक आहे ना, जर तुला एवढं वाटतं तर रडत बसण्यापेक्षा तू ट्राय कर की काय आहे. 2-3 दिवसामध्ये त्याने एकदम, म्हणजे मी थोडा त्रस्तच होतो की आता पोराचं काय होईल.
मग 2-3 दिवसांनी त्याने मला 10 कंपनी सांगितलं की गमाया करके कंपनी है जो स्वित्झर्लंड में ऐसे काम कर रही है. आणि त्याला म्हटलं मेल करून दे, सोड आता पुढे कामाला लाग. आणि सरप्राइझिंगली पुढच्या आठवड्यामध्ये त्या स्टार्टअप टीम मध्ये सिलेक्ट झाला. या स्टार्टअप मध्ये 12 टीम होत्या. VJTI सारख्या कॉलेजच्या फक्त 3 टीम आणि त्याच्यात हा यंगेस्ट होता. मी प्राऊड पेरेंट म्हणून सांगतोय. आणि तिथून मग काम करायला मी सुरुवात केली. मला सगळ्यांना आठवतं वर्षभर आम्ही ऍप आ रहा बोल रहा हूं. एक दिवशी मी चिडलो, मला भाई अभी मैं कितने लोगों को बोलू ऍप आ रहा, बारिश आ रही. मग मी भगवान पाटलांना म्हटलं सर जरा इसको डांटो यार, वो मेरे को बाप करके मैं डांट नहीं सकता हूं. मग भगवान पाटील म्हणे सर तुम्ही थोडं शांत बसा, त्याचं 31st होऊन जाऊ द्या म्हणे. आणि बिलीव्ह मी त्याच्यानंतर त्याने जे कामं केले, म्हणजे आता मला सांगताना आनंद आहे की आमचे ऍडवायझरी बरोबर येते आहे. आम्ही खरबूजची ऍडवायझरी माने सर आणि मी मिळून रात्री आम्ही 3-4 तास सगळे बनवून दिली आणि 2 तास त्याने अपलोड केली. म्हणजे आता जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की सर मला माझी ऍडवायझरी अपलोड करायची आहे, तर आम्ही 2 तास 4 तास त्याचे घेणार आणि 2 तासात ती ऍडवायझरी, म्हणजे 24 तासामध्ये आम्ही तुम्हाला ऍडवायझरी आणून देऊ शकतो. मला असं वाटतं की सगळ्या फार्मरनी आपलं लोकेशन प्रॉपर सेट करावं. सगळ्या फार्मरनी पाणी ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याला चेक करावं. आणि जसं फसलटेकच्या ऍडवायझरीवर तुम्ही भरोसा नका ठेवू. तुम्ही जे एक्सपर्ट ज्यांना तुम्ही मानता, ज्यांनी या कामामध्ये 15-20 वर्ष काम केलेलं आहे, त्यांचाच सल्ला बघा आणि जे तुम्हाला पटेल ते करा. हे करत असताना 2-3 वर्षामध्ये काय होईल, तुमच्या शेताचं डाटा आमच्याकडे कलेक्ट होईल. आणि 2-3 वर्षामध्ये जसं डाटा कलेक्ट झाला, जसं 10,000 फार्मर्सचा डाटा झाला की आम्ही अॅक्युरेट होतो. मग आम्ही जसं पहिल्यांदा चुका करतो, दुसऱ्यांदा कमी चुका करतो, तिसऱ्यांदा कमी चुका करतो, तर 3 वर्षामध्ये फसलटेक ऍपला तुम्ही ब्लाइंडली बिलीव्ह करू शकता. आणि ब्लाइंडली बिलीव्ह करून तुमच्या उत्पादनात कमी येणारच नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. कारण टेक्नॉलॉजी आहे, कॅल्क्युलेटर चुकत नाही, आपण बेरीज वजाबाक्या चुकू शकतो. दुसरं व्हर्टिकल मेलन फार्मिंगसाठी जे तुम्ही पीक पाहणी कार्यक्रम बघणार आहात, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही त्याला सिरियसली घ्या. तुम्ही ट्रॅडिशनल मेथडने काम करा, पण कमीत कमी 1 एकर तरी व्हर्टिकल करून बघा. त्याचा फायदा मला काय झाला, जसं मी म्हटलं तात्यांची ऑर्डर असली माल भेटतो, म्हणजे आता तर आमचा बाहेर म्हणतो वो कॉन्ट्रॅक्टेड होंगे तो ऑर्डर लेना शुद्ध नाही तो मत लेना. तर मला हे जे तंत्र आम्ही उपलब्ध केलेलं आहे, 5,500 खरबुजाचे प्लांट बसतात, आम्हाला एकरी 7,000 प्लांट बसतात. दरबार सर बरोबर ना? 7,000 मध्ये म्हणजे तुमचा 1,500चा तुमचा एक्स्ट्रा इन्कम झाला. परत सगळ्यात महत्वाचं हे व्हर्टिकली ग्रोथ आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला थिनिंग करू शकता. जसं पर प्लांट जैसे 4-5 बच्चे रहे तो अपन ज्यादा ख्याल नहीं दे सकते, अभी 2 ही बच्चे हैं तो दोनों हेल्दी होते हैं. तो वैसे आप थिनिंग कर सकते हो, 2, 3, 4 आपको जो साइज चाहिए वो लेना चाहिए, ताकि आपका डी माल कम हो जाए. सी आणि डी माल 2-2, 3-3 रुपये आपण विकतो, कारण आपल्याला दुःख होतं की माझा माल वाया चालला. पण शक्यतोवर रिजेक्शनला टाळा, डी मालला टाळा, सी मालला टाळा. ए आणि बी माल असेल, ए माल असेल तर आबा सर तुम्हाला नक्की 50 पैसे 1 रुपया जास्त देतील. ए माल नसेल तर तुम्ही 10 फोन केले तरी आबा सर नाही येणार. तुम्ही ए आणि बी म्हणजे ज्याला म्हणतो क्वालिटी स्पीक्स. जसं तात्यांना आम्ही मागे लागतो, सर कितना कर रहे कोहिनूर, दरबार सर कितना एकर लेना है, तसं तुम्ही तुमचा ब्रँड बनवा. आणि हे करत असताना जे ड्यूमुळे म्हणजे जसं ह्युमिडिटी आली, ड्यू आला की डावणी, भुरी, करपा या सगळ्या रोगांचं कारण एकच आहे की तुमचा ड्यू जो आहे, ड्यू पॉइंट आर्द्रता, ती पानांना लागते, ते स्पोर्स पानांना चिटकतात आणि तो स्प्रेड होतो. तर जेव्हा तुम्ही व्हर्टिकल जाता, खाली 1-2 पानं जर तुम्ही कटिंग केले तर तुमची पॉसिबिलिटी कमी होते. आय डोंट वॉन्ट टू से की ते होत नाही, पण तुमची शक्यता बऱ्यापैकी मिनिमाइज होते. तर तुम्ही प्रत्येकाने रिक्वेस्ट आहे, खर्च खूप जास्त नाही आहे. 4 वर्ष ती नेट चालते, 4 वर्ष बांबू चालतो. इथे खूप सारे लोक टमाटे करतात, त्यांना तर तो खूप नवीन आहे. आणि आमचे सुनील जैन सर पण पहिल्या वर्षी करताय, ते नेहमी काही ना काही नवीन शोधत असतात. तर मी नवीन तुम्हाला एवढंच सांगेल की संकल्पनेचं मूळ आहे की आमची शेतातले जी ज्वलंत प्रॉब्लेम आहे त्याला आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कसं ऍड्रेस करू शकतो, शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवू शकतो, आपण प्रिव्हेन्शन कसं, जसं कोरोनासाठी आपण वॅक्सिन घेतो, तर मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेल की डावणी तुम्हालाही कळतो, पावडरी तुम्हालाही कळतो, कॉन्टॅक्ट फंगिसाइड न मारता तुम्ही सिस्टेमिक फंगिसाइड कसा मारू शकता 3, 4, 5 दिवस अगोदर, की जेणेकरून तो डावणी तुमच्याकडे येणारच नाही, पावडरी येणारच नाही. आणि जर खूप आला तर मग कॉन्टॅक्ट पेस्टिसाइड मारून तुम्ही त्याला कसं थांबवू शकता. अशा दृष्टीने तुम्ही ऍपच्या द्वारे, तुमच्या नॉलेजद्वारे, तुम्ही ज्या लोकांना ओळखता त्यांच्याशी बोलून तुम्ही तुमचं उत्पादनाची गुणवत्ता कशी वाढवता येईल असा विचार करा. आणि व्हर्टिकल फार्मिंग जे काळाची गरज आहे
त्याला आत्तापासून सुरुवात करा. मी 3 वर्ष झाले मेलनमध्ये वेगळ्या वेगळ्या संकल्पना आणतोय. म्हणजे आमचे काही मेलन्स ऑस्ट्रेलियातनं येतात आणि लिटरली ते ऑस्ट्रेलियाला मी रिप्लेस केलं. म्हणजे मी प्राऊड पर्सन आहे इंडियन म्हणून, की मी जो इंडियातनं पहिला एक्सपोर्टर आहे की ज्याने सीडलेस मेलन केलं, हनी मेलन केलं, रॉक मेलन केलं, मस्क मेलन केलं. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून आम्ही स्पॅनिश मेलन आणणार आहे, तायवानीज मेलन आणणार आहे. आम्ही अपेडाशी भांडतोय की तुम्ही आम्हाला जपान, जिथे एक मेलन 10,000 रुपये किलो जातं, दॅट्स अ व्हेरी डिफरंट स्टोरी. पण तुम्ही आम्हाला तिथे एंट्रन्स, कारण जपान इंडियाचं मेलनच घेत नाही. आम्ही अपेडाशी भांडतो म्हणजे परत परत मागे लागतो. युके वर्ड्स म्हणून एक सर आहेत की जे मार्केटला ऍसेस देतात. माझी त्यांच्याशी बऱ्याच वेळेला चर्चा होते. या गोष्टी 2-2, 3-3 वर्ष घेतात. पण 2-2, 3-3 वर्षामध्ये तुम्ही तेवढाच प्रयोग करा जेवढं नुकसान तुम्ही सहन करू शकता. मी परत बोलतोय बॉस, आम्ही एक कंटेनरचे डिबेट्स घेतलेत. म्हणजे आबा आमच्या सोबत असायचे. एक बार हमने माल भर दिया. म्हणजे आता आपले कमलेश पाटील नाहीये, कमलेश पाटलांचा येलो मेलन भरला आम्ही. येलो मेलन भरताना असं झालं, लॉकडाऊन लागला. त्यांचा भाव 40 रुपये ठरला होता. वेळेवरती पळून गेला माणूस. मग भगवान पाटलांनी पिंटू कदमला पकडला. पिंटू कदम ने पकडाया श्रुति को. श्रुति मैडम ऐसा ऐसा येलो मेलन आया है, भर डालो. श्रुति मॅडम ने बाहेरला बोला, बाहेर बोले भेज दे. आता तुम्ही विश्वास ठेवा परमेश्वर कसा असतो वाचवायला. बॉस, आम्ही 28 टन माल भरला, आम्ही लूज भरला. आणि आमचं कंटेनर गेल्यावर तो कदम सांगतो, मॅडम वो तो बॉक्स में जाता है. ओ माय गॉड. म्हणजे आता माझा सगळा माल खराब होणार. आणि विश्वास ठेवा की कुठलाही माल खराब नाही. 10-15% जे यायचं ते आलं, पण तिला नुकसान नाही झालं. आणि हे सगळं श्रेय जातं आमच्या अडावतच्या फार्मर्सला. बस अडावतमध्ये 6 रुपये किलो माल असला, श्रुतीला नेहमी 6.5 विकायचे हे लोक सुरुवातीला. आता आम्ही कांदा डायरेक्ट करत नाही. पण ते जे फार्मर्सचे जे आम्ही कधीच कोणाचा पैसा डुबल नाही, एक पैसा पण नाही. 250 रुपये असेल तर 50 रुपये पण दिले आहेत. तर हे जे फार्मर्सचे ब्लेसिंग होते हे आम्हाला कामात आले. आणि बाहेरने स्वतःहून आम्हाला बोला की श्रुती हो माल होगा तो भेज दो. म्हणजे तुम्ही नवीन नवीन जर प्रयोग करत राहिले, म्हणजे ज्वारी बाजरी ये करो यार, लेकिन उसके साथ में कुछ नया करो. जगाची काय गरज आहे, जगाला काय हवं आहे. जसं विकेल ते पिकेल कार्यक्रमामध्ये म्हणजे तायडे साहेब मला नेलं नाशिकला, मिनिस्टर सोबत बोलायला लावलं. मिनिस्टरने प्रॉमिस केला, तुमच्या कमिशनरने प्रॉमिस केला, मला काही भीती नाहीये. मला प्रॉमिस केलं की आम्ही तुम्हाला बोलू एक्सपोर्टरला आणि विचार करू की काय विकल्या जातं. त्याच्यानंतर आजपर्यंत मीटिंग नाहीये. मी डिपार्टमेंटलाही तुमच्या माध्यमातून रिक्वेस्ट करेल की बॉस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा शेतकऱ्यांपर्यंत नेऊ शकता, त्यांचं कसं भलं करू शकता, याचा आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. तायडे सरांचा प्रचंड सहभाग असतो आम्हाला. माझे सगळे कामं भोकरे साहेब, तायडे साहेब, ठाकूर सर हे एका शब्दावर कामं होत आहेत. तर आपण सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, मला वाटतं इथे बरेचसे लोक आहेत की जे या फील्डमध्ये माझ्यापेक्षा ओव्हर एक्सपिरियन्स आहेत, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं असं मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेल. आणि आर्यनचे जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात तुम्हाला सुद्धा इनपुट द्यायचं आहे की तुम्हाला काय बरोबर वाटतं, काय चुकीचं वाटतं. आणि जोपर्यंत तुम्ही त्याला रिअल अनालिसिस देत नाही तोपर्यंत हे ऍप संपूर्ण होऊ शकत नाही. तर मी एवढंच म्हणेल की ह्या प्रेरणेमागे जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही अधिकाधिक उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करा. नवीन नवीन गोष्टी थोड्या प्रमाणात ट्राय करा, जास्त करू नका. नुकसान खूप होतं. माझं खरबुजाचं लिटरली 8 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आबा राजपूत त्याला म्हणजे फक्त फार्मरने ते ओला माल माझ्या अंगात टाकून दिला आणि आम्हाला कळलंच नाही की हा ओला माल जर घेतला तर फंगस येतो. आणि पूर्ण कंटेनर माझं 0 झालं. शेतकऱ्यांनाही विनंती असते, कधी कधी 5 रुपये 10 रुपयासाठी कांदा, खराब कांदा टाकला जातो आमच्याकडे. आम्ही खूप नुकसान घेतलंय. दर वर्षाला मी 50 ते 70 लाख रुपये डेबिट नोट भरतो. आता आम्ही कंटाळलोय त्याला, कारण आम्ही चांगल्या चांगल्या फार्मरशी डायरेक्टली जुळतो आहे. तर प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की अधिकाधिक चांगलं उत्पन्न गुणवत्तेत घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या परिसरातल्या लोकांचं जीवनशैली, क्वालिटी ऑफ लाईफ आपण कसं वाढवू शकतो. आणि या ऍपचं, आणि एव्हरीथिंग इज फ्री. म्हणजे तुम्हाला कुठेच काही चार्जेस नाही आहे. ऍप डाउनलोड करायला चार्जेस नाही आहेत, कृषी केंद्राला चार्जेस नाही आहेत, घेणाऱ्याला चार्जेस नाही आहे. कारण फॉर्च्युनेटली मी आर्यनला स्पष्ट सांगितलं की 3 वर्ष तुला सेवा करायची आहे. आणि जर त्याच्यातनं काही चांगलं निघालं तर आता मला अजून एक सांगावंसं वाटतं की निंजा कार्ड सारखी जी जो हा कंपनी बनवतोय, तर निंजा कार्डला 1300 कोटीचं फंडिंग भेटलं.
ॲग्रोस्टारला 280 कोटीचं फंडिंग भेटलं, ग्रामोफोनला 130 कोटीचं फंडिंग भेटलं. मी निश्चित तुम्हाला सुद्धा आव्हान करेल की तुम्ही सुद्धा याचा ऍप जास्तीत जास्त वापरून आर्यनला सुद्धा चांगलं फंडिंग, सीड फंडिंग भेटेल या उद्देशाने त्यांनी सगळ्यांची सेवा करावी व तुम्ही त्याला त्याच्या चुका पण दाखवाव्या. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही चांगलंच सांगावं, तुम्ही चांगलं पण सांगावं आणि त्याच्या चुका पण द्याव्या, म्हणजे तो परिपूर्ण होईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी गुड, खूपच छान. कृषी क्षेत्रात खूपच असा अनुभव आहे आणि वाटरमेलन खाया, बहुत ही सही लगा मुझे. मतलब इतना बड़ा वाटरमेलन मैंने देखा ही नहीं था. मेरे गाड़ी में बैठ नहीं रहा था स्कूटी पे, तो मुझे हाथ पकड़ के लेके जाना पड़ा बबड़ा से अड़ावत. ठीक है, वहां पे देखा और बहुत ही अच्छा लगा. तो जहां और फिर उसके बाद मैंने न्यूज पढ़ी, मुंबई में था मैं, कि 70,000 फार्मर्स नासिक से मुंबई आए चल के, क्योंकि वो महाराष्ट्र गवर्नमेंट से कुछ प्रोटेस्ट कर रहे थे वगैरह, उनको लोन माफ चाहिए था. तो तब मुझे ऐसा लगा कि यार मैं इतना अच्छी जिंदगी जी रहा हूं, पर शेतकरी जो इतनी मेहनत करता है वो क्यों नहीं जी सकता इतनी अच्छी जिंदगी. वो तो धूप में भी काम करते हैं, ठंडी में, बारिश में काम करते हैं, उन्हें क्यों इतनी आसान की जिंदगी नहीं है. तो इसीलिए मतलब डैड की जो आइडिया थी उस पर मैंने बोला कि अपन कुछ कर सकते हैं, क्योंकि आज अगर आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, आज लोग खाना जोमेटो से ऑर्डर कर सकते हैं, स्टॉक मार्केट खेल सकते हैं, हॉटस्टार पे सीरियल देख सकते हैं, तो शेतकरी फोन के द्वारा कुछ क्यों नहीं कर सकता. और शेतकरी को सिर्फ 3 चीजें चाहिए सबसे ज्यादा. मतलब मैंने पिछले 1.5 साल में इतने शेतकरी से बात की और वो 3 ही चीजें मांग रहे हैं. एक कि तुम अच्छे प्रोडक्ट दो, अच्छा सीड दो, अच्छी पेस्टिसाइड दो, अच्छा स्प्रे दो. दूसरा, जो तुम सीड दे रहे हो उसे ग्रो करने में मदद करो. और तीसरा सबसे सिंपल है कि हमें तुम अच्छा बायर से कनेक्ट करो, ताकि हमें भी अच्छा मुनाफा हो, बायर को भी फायदा हो और एंड में कस्टमर को भी फायदा हो, आम आदमी को भी फायदा हो. पर इसमें इतना सारा, इतने लोग, इतना ये है कि बहुत सारा नॉइज हो जाता है. और एग्रीकल्चर में आसान की जिंदगी तो है नहीं, आपको ऑब्वियसली मेरे से ज्यादा पता है. तो यहाँ पे अपन ने फसल टेक का निर्माण इसीलिए किया है कि फसल टेक ऐप से आपकी जो तीनों जरूरत है वो पूरी की जाए. आपको खरीदने में भी हेल्प हो सके, ग्रो करने में भी हेल्प हो सके और बेचने में भी हेल्प हो सके. हमने अभी शुरुआत की है एडवाइजरी देने से. अभी जो एडवाइजरी है उसमें 3-4 चीजें होती है. सबसे पहले आपका क्रॉप और आपकी सीड की वैरायटी क्या है. अगर आप अभी देखोगे तो वाटरमेलन में भी आपको अगर सागर किंग लेना है, सुप्रील लेना है, ग्रेनोरा गोल्ड लेना है, तीनों की वैरायटी अलग है, तीनों के माइक्रोन्यूट्रिएंट फर्टिलाइजर की रिक्वायरमेंट अलग है, तीनों अलग अलग डिसीज से प्रोन है, अलग अलग डिसीज उनको ज्यादा आती है. तो इतना सारा स्टडी करना पड़ता है. प्लस आपकी मिट्टी कैसी है, आपके लोकेशन का वेदर कैसा है, हवामान कैसा है. मांजरोद की मिट्टी अलग रहेगी, अड़ावत की अलग रहेगी, बबड़ाच की अलग रहेगी, नासिक के गांव की अलग रहेगी. तो इतने सारे कैलकुलेशन करने के बाद आपको प्रॉपर खेती करनी पड़ती है. तो ये सारी पूरी स्टडी की हमने 1.5 साल. हम जो बड़े बड़े जो एग्रोनॉमिस्ट थे उनसे हमने बात की और हम लोगों ने एक ही चीज डिसाइड की कि अपना ऐप, अगर फसल टेक ऐप खोले तो शेतकरी को 6 चीजें दिखनी चाहिए. सबसे पहले उसके मिट्टी के अनुसार, उसके वेदर के अनुसार उसने कितना पानी मारना चाहिए. अक्सर लोग कभी ज्यादा पानी मार देते हैं, कभी कभी इतना कम पानी देते हैं कि ग्रोइंग स्टेज, वेजिटेटिव स्टेज में प्लांट की ग्रोथ रुक जाती है. तो पानी कब मारना और कितना मारना बहुत जरूरी है. वाटरमेलन में वाटर ही सबसे इंपॉर्टेंट है ऑब्वियसली. दूसरी चीज कि अगर आपको खत और सक्षम पोषक बराबर मिले, अगर आपको एक हफ्ते का कौन से दिन क्या मारना है और क्यों मारना है पता रहे, तो आप बराबर डिसीजन ले सकते हो. यहीं पे अगर आपको ये मारू क्या, अगर ये प्रॉब्लम आते रहे तो प्लांट को माइक्रोन्यूट्रिएंट नहीं मिलता है. तो इसीलिए येलो स्पॉट की जो बीमारी आती है, जो वाटरमेलन में जो व्हाइट लाइंस आती है, ये माइक्रोन्यूट्रिएंट कम होने से आती है, कैल्शियम कम होने से आती है. तीसरी चीज, अगर अपने क्रॉप में अभी जनवरी की बात बोलता हूं मैं, ठंडी बढ़ गई थी तो अपना जो ग्रोथ था वो कम हो गया था. अराउंड 20 दिसंबर को इधर अपने एरिया में डाउनी के चांसेस बढ़ गए थे
और वो क्यों बढ़े थे? क्योंकि क्लाउडीनेस ज्यादा आ गया था। रात के 4 बजे से 7 बजे तक का ड्यू पॉइंट बढ़ गया था, इसीलिए डाउनी के चांसेस बढ़ गए थे। अभी अगर मैं आपको बोलूं कि आपको अगर आपके खेत में ट्रैक करना पड़े कि आपका हवामान कैसा है, कल का कैसा था, आज का कैसा होने वाला है, प्लस आपकी मिट्टी लो, ये लो, वो लो, तो ये पॉसिबल ही नहीं है हर रोज। पर अगर सॉफ्टवेयर के माध्यम से करें तो बहुत इजीली हो सकता है। आज आपको जो एडवाइजरी मिलेगी उसमें आपको एक स्कोर मिलेगा, जैसे डिसीज का, डाउनी का स्कोर, फ्यूजेरियम विल्ट का स्कोर, पाउडरी मिल्ड्यू का स्कोर, थ्रिप्स का स्कोर। और ये स्कोर हम लोग बेसिकली आपका जो लोकेशन है, आपका जो फार्म का जो लोकेशन है, वो हम ट्रैक करते हैं। तो आज भी मैं जो खड़ा हूं तो दरबार सर की, भगवान पाटिल सर की, इनके खेत का लोकेशन ट्रैक हो रहा है। हर घंटे का टेम्परेचर लो, ह्यूमिडिटी लो, विंड डिग्री लो, ड्यू पॉइंट लो, सब ट्रैक होता है और उसके बेसिस पे कैलकुलेशन किया जाता है। जैसे अगर आप मान लो डाउनी है, अगर ह्यूमिडिटी 70% से ज्यादा रही 6 घंटे के लिए भी, तो डाउनी के चांसेस बढ़ जाते हैं। ठीक है, सबसे सिंपल है। पर ये इतना सारा रोज तो अपन देख नहीं सकते। अगर अपने ऐप खोल के रेटिंग भी देख ली तो अपने को समझ जाएगा। इसके बाद रेटिंग के अनुसार क्या स्प्रे मारना। सपोज डाउनी अगर है, डाउनी के भी स्टेजेस होते हैं, इनिशियल स्टेज होता है, मीडियम स्टेज होता है और जोरदार डाउनी का स्प्रे। उसके लिए भी अलग अलग स्प्रे कौन सा मारना चाहिए और कौन सी दुकान पे मिलेगा वो अगर आपको मिले तो आपका लाइफ इजी हो सकता है। अगर रात के 3 बजे भी अगर आपको पता करना हो कि मुझे आज खत क्या मारना है, पोषक क्या मारना है, मेरे खेत पे डाउनी के आने के चांसेस क्या है, तो आपने ऐप पे एक बटन दबाया कि क्लिक पे तुरंत मिल जाएगा। तो आज हम लोग खत, सूक्ष्म पोषक, फवारनी क्या मारनी है, रोग, पानी और टिप्पणी मुद्दियां देते हैं हमारे माध्यम से। ये हमने जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस बनाई है, ये सारे सीड वैरायटी के लिए अलग मिलेगी आपको, आपके मिट्टी के अनुसार मिलेगी, आपके हवामान के अनुसार मिलेगी। प्लस अभी साथ में सबसे मेन चीज क्या होती है जो हमने अभी पिछले 1.5-2 महीने में इंट्रोड्यूस की है। अभी सपोज मैं आपसे हिंदी में बोल रहा हूँ, यही मैं अगर तेलुगु या इंग्लिश में बोलूं तो आपको समझेगा नहीं, बराबर। यही हर गांव का एक अपना कल्चर होता है, हर गांव में अपना अपना हर एक शेतकरी का ग्रोइंग का एक पैटर्न होता है। कुछ लोग केमिकल ज्यादा मारते हैं, कुछ लोग ऑर्गेनिक करते हैं, कुछ बायो फर्टिलाइजर में बिलीव करते हैं, कुछ बायोलॉजिकल में बिलीव करते हैं। तो अब इनको अगर मैं एक ही एडवाइजरी दूं तो इनको जमेगा ही नहीं, बराबर। अगर मैं हिंदी पूरे भारत में बोलूं तो जमेगा ही नहीं, मुझे महाराष्ट्र में मराठी बोलनी पडेगी। ठीक आहे, मला म्हणजे मला येते नहीं पण इतकी चांगली, पण मी बोलू शकतो मराठी, मला समजते पण। तो बेसिकली हमने ये एक्सपर्ट्स मॉड्यूल इसीलिए लाया है क्योंकि अगर मांजरोद के जो फार्मर्स है, बबड़ाच के जो फार्मर है, शिरपुर के जो फार्मर्स है, जिन्हें दरबार सर, बंडू सर जो पता है, अगर उनकी एडवाइजरी फॉलो करे तो उनका बहुत फायदा हो सकता है। दरबार सर की एडवाइजरी मांजरोद के लोकेशन के लिए सबसे परफेक्ट है। तो अगर उनको अगर आपकी एडवाइजरी अगर दरबार सर की एडवाइजरी अगर आप फॉलो कर सकते हो, बंडू सर की कर सकते हो, तो आपको ज्यादा फायदा होगा। यही मैं अगर आपको बोलूं कि पंजाब की कोई शेतकरी का है तो आप भरोसा करोगे ही नहीं और करना भी नहीं चाहिए। देखो, अगर आज मैं आपको बोलूं कि फसल टेक को आप फॉलो करो एकदम आंखें बंद करके, तो आप करोगे कैसे? आपका तो आपकी पूरी जिंदगी है शेतकरी में, बराबर। पर यही अगर मैं आपको बोलूं कि अब मैं दरबार सर की एडवाइजरी ला रहा हूं तो आपको भरोसा होगा, क्योंकि दरबार सर, बंडू सर बहुत सक्सेसफुल शेतकरी है। उन्होंने 15 साल से जो काम किया है वो आज दिख रहा है। वर्टिकल मेलन जो ऑस्ट्रेलिया का जो है वो आज उन्होंने पिछले 2 साल से ग्रो कर रहे हैं, 35 कंटेनर आए। तो ये उनके सक्सेस, उनके तजुर्बे से आए। तो हमारा यही माध्यम है कि हम लोग आज आपको फसल टेक से हमारे सीड वैरायटी के, सॉइल वैरायटी के बेसिस पे एडवाइजरी देंगे। साथ ही आपके एरिया के जो एक्सपर्ट्स हैं उनसे हम आपको कनेक्ट करेंगे ताकि आप आपके प्रॉपर डिसीजन ले सको। तो बेसिकली आपको रेटिंग स्कोर मिल रहा है, आपको क्या फवारनी मारना मिल रहा है, आपके एरिया के जो शेतकरी है उनका सलाह मिल रहा है। अभी आने वाले दिनों में हम आपको स्प्रे बोल रहे हैं या हम आपको खत बोल रहे हैं। अभी आप बोलोगे भैया तूने खत तो बोल दिया है, फवारनी बोल दी, पर मैं लूं कहां से? अगर मेरे जो आसपास की जो दुकान है वो अगर मुझे पता करना है तो मुझे कॉल करना पड़ेगा या जाना पड़ेगा, वो बहुत बड़ा प्रोसेस है। यही अगर मैं आपको ऐप के माध्यम से दूं तो आपकी और जिंदगी आसान हो सकती है। तो आपको मैं आने वाले दिनों में हम लोग जो कृषि केंद्र वाले हैं उन्हें भी जोड़ने वाले हैं, जो हमारे जो एजेंट्स होते हैं, जो बायर्स होते हैं, उन्हें भी हम जोड़ने वाले। तो आने वाले दिनों में आप जब ग्रो करने जाओगे
तो आपको एक आपकी कृषि केंद्र से आपको प्रॉपर मिल जाएगी, आपको क्या क्या प्रोडक्ट्स लेना है, क्या रेट है वगैरह सब मिल जाएगा ऐप के द्वारा। प्लस साथ में अगर आपका 70 डे का क्रॉप है वाटरमेलन, 65 डे का, तो आखिरी का जो एक हफ्ता है उसमें आपके जो बायर है उनको आपका डाटा मिल जाएगा कि ये फोटो है, ये ऐसे इतना टन एक्सपेक्टेड है, इसकी इतनी मैच्योरिटी है, ब्रिक्स लेवल ऐसा है। आपके बायर को भी आपको कॉल करने की जरूरत नहीं है, ज्यादा बोलने की जरूरत नहीं, एक आपने बटन दबाया कि आपके बायर को चले जाएगा पूरा आपका रिपोर्ट। और आने वाले दिनों में फिर अगर बायर सपोज प्रॉब्लम आ रहा है तो हम आपको अलग से माध्यम भी दे सकते हैं कि हम कैसे बेच सके। तो बेसिकली आपको आज हम लोग पर्सनलाइज्ड एडवाइजरी देंगे, एक्सपर्ट्स देंगे, और आने वाले दिनों में खरीदने के लिए हेल्प करना प्लस बेचने के लिए भी हेल्प करना, ये हम आपको गारंटेड देंगे। तो मैं कॉन्फिडेंटली बोल सकता हूँ आज हमारा जो ऐप बना है उसमें आपके सजेशंस दीजिए, आपका फीडबैक दीजिए और आप हर रोज यूज करिए, डेली यूज करिए। मैं आपको गारंटी दे सकता हूँ हमारा 20%, आपका 20% यील्ड तो भी बढ़ेगा। हम लोगों ने इतना स्पेसिफिक गए हम लोग कि हमें जिंक क्यों मारना है, मॉलिब्डेनम क्यों मारना है, कैल्शियम नाइट्रेट क्यों मारना है, किस दिन मारना है, इतने हम स्पेसिफिकेशन में जा रहे हैं। हमें फवारनी कौन सी मारनी है, किस दिन मारनी है, उसका क्या ऑल्टरनेटिव है। अगर मैं आज आपको बोलूं कि आपको एक्ट्रा मारना है और एक्ट्रा नहीं है आपके यहाँ पे, तो आप क्या मार सकते हो उसके अलावा, वो भी अगर आपको पता चल जाए तो आपका काम इजी हो सकता है। तो बेशक आप ऐप यूज करिए, आने वाले दिनों में और बढ़िया फीचर्स आते जाएंगे। और हम लोग वन स्टॉप डेस्टिनेशन बनना चाहते हैं आपके लिए, कि जैसे आप हर रोज सुबह व्हाट्सएप खोलते हो, फेसबुक खोलते हो, यूट्यूब खोलते हो, वैसे आप एक बार आप सुबह ऐप चेक कर लीजिए करें, स्कोर देख लेने का, और आप प्रॉपर यूज करिए। अगर आपको जो भी फीडबैक होगा आप हमें बताइए, हम 100% उसका सॉल्यूशन देंगे और ऐप में डालेंगे। मेरी आपसे यही विनती है कि अगर आप लोगों ने ऐप डाउनलोड नहीं किया है तो वहां पे हमारा एक बूथ है, वहां से आप हेल्प ले सकते हैं ऐप डाउनलोड करने के लिए। आने वाले 2 हफ्तों में आप ऐप यूज कीजिए। हम आपको बेशक एक को मैं कॉल करूंगा पर्सनली, आप मुझे फीडबैक दो, हम लोग इंप्रूव करेंगे। और 20% यील्ड ये मेरी गारंटी है, क्योंकि हम लोग बहुत स्पेसिफिकेशन में गए। तो मैं धन्यवाद कहता हूँ, आपने मुझे इतना टाइम दिया, धन्यवाद, थैंक यू। धन्यवाद सर। यानंतर प्रशांत पाटील, प्रोप्रायटर स्मार्ट फार्मर सोल्युशन अडावत यांचा सत्कार आर्यन दादा करतील अशी त्यांना विनंती करतो। त्याच्यातून परत अजून निवडतो की याला काही कळत नाही, आणि त्याच्यातून शेवटचा एक निवडतो की ज्याला काहीच कळत नाही, आणि मग मी त्याला समजवतो, आणि त्याला समजलं म्हणजे सर्वांना समजेल। असंच आर्यनने मला 3 महिन्यापासून परत ॲप दाखवलं, आणि ते मला समजलं, कारण मोबाईलमध्ये मी खूप कमी आहे, आणि मला समजलं तर तुम्हाला समजलं 100% समजेल। थँक्यू आर्यन, कारण मोबाईलमध्ये मी खूप कमी आहे। ते ॲप मला पूर्ण समजलं, आणि ज्या दिवशी मला पूर्ण समजलं, येस केलं, त्या दिवशी आर्यन म्हटला ओके, आणि ते ॲप आपल्यापर्यंत आलेलं आहे। त्या ॲपमुळे आमचं दररोजचं, जसे की तुषार पाटील असतील, योगेश असेल, मराठी असतील किंवा सर असतील, आमचं दररोज 400 किलोमीटर ट्रॅव्हलिंग होतंय, आणि तरी आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना भेटू शकत नाही। आणि टरबूज खरबूज जे पीक म्हटलं आपण, हे शॉर्ट टर्म पीक आहे, एकदा चुकलं की हुकलं, त्याचा नियमच आहे। आणि बऱ्याचदा आपण न पोहोचल्यामुळे किंवा शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा लॉस पण झालेला आहे। आज जे गाव खरबुजात जुने होते ते आज कदाचित बंद पण झालेले आहे। या ॲपमुळे आमचं ट्रॅव्हलिंग वाचणार आहे, सर्वात जास्त फायदा आमचा होणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, आपले जे व्यापारी बांधव इथं आलेले आहेत, दिवसातून कमीत कमी 20-25 फोन आम्हाला असतात, कोणाचा माल तयार है, आपको ऐसा मत समझो कि हमें क्या काम का, आपको ज्यादा काम का है। आप सब लोग इसको ऐप डाउनलोड करो, जिसका माल आपको रेडी होने वाला है आपको तुरंत मैसेज आएगा या तो समझ में आएगा कि इसका माल रेडी है। फालतू में पेट्रोल डालने का और घूमने की जरूरत नहीं है, मतलब डायरेक्ट किसान के पास पोहोच सकते हैं। आणि याच्यात काय होईल, शेतकऱ्याचा जो माल आहे हा वेळेवर कटिंग होईल, वेळेवर कटिंग झाल्यामुळे तो त्याला 2 पैसे जास्त पण मिळतील, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे। व्यापाऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दुकानदारांसाठी आणि आमच्या सर्वात म्हणजे कंपन्यांसाठी हे ॲप खूपच महत्वाचं आहे आणि खूपच फायदेशीर ठरणार आहे। आणि स्पेशली परत मी आभार मानतो दरबार सरांचं, दरबार सर, बंडू दादा आणि वसंत त्रिमूर्तींचं जर म्हटलं काहीही नवीन प्रयोग करायचा असला, कंपनी असू द्या की व्यापारी असू द्या की दुकानदार असू द्या,
की आम्हाला एक मोठं संकट पडतं, कारण शेतकऱ्याचं नुकसान झालं तर सहन करायची ताकद अजिबात नसते. पण हे 3 लोकांना नुकसान आलं ते हसतच सांगतात परत. अजून आम्ही शिकलो परत. तर कदाचित सर मला एक आठवतं 2007 साली आपल्याकडे वॉटर मुलान हे जनरली विदाऊट मल्चिंग लागत होतं. मल्चिंगचा विषय नव्हता आणि सरांना मी शाळेवर भेटायला गेलो होतो. त्यांचे एक प्रायमरी स्कूल आहे आणि त्यावेळेचे आमचे जुने फार्मर संदीप दादा, सत्यजित भाऊ, हे 3-4 आपले कैलास पाटील, तर या ग्रुपला मी नेहमी यायचो. सरांची माझी त्यांची भेट करून दिली. त्यावेळेस मल्चिंगची टेक्नॉलॉजी आपल्याकडे खूपच नवीन होती. मी स्वतः 2 वर्ष उलट्या मल्चिंग नक्की घेतलेलं आहे, कारण मला सांगणारच कोणी नव्हतं. तर त्यावेळची टेक्नॉलॉजी आणि आज हँगिंग पर्यंत सर आलेले आहेत. तर माझ्या मते 12 वर्षाचा तप पूर्ण केलाय सरांनी नवीन टेक्नॉलॉजीमध्ये, आणि नवीन टेक्नॉलॉजी करून सुद्धा सरांनी सक्सेस त्याच्यात मिळवलेला आहे. तर आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला मल्चिंग टाकता येत नव्हतं, आपण आज हँगिंगवर गेलेलो आहे 12 वर्षात. आणि तो जो पहिला काळ होता त्यावेळेस ही सुविधा आपल्याकडे नव्हती. कदाचित आपल्याला 12 वर्ष इथपर्यंत यायला लागले. आता एवढ्या या सुविधा आल्यामुळे तर आपण सरांसारखं आपल्याला 12 वर्ष लागले तर आपण 1-2 वर्ष घेऊन घेऊ. आणि आर्यनला एक सांगू इच्छितो की आम्ही जे 15 वर्ष केलं तुम्ही 15 महिन्यात पूर्ण कव्हर केलं. परत एकदा आर्यनचं सरांचा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲपच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एवढं सांगेन की जसं सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म आपल्याला मदत करतो किंवा गाडीचा ॲक्सिडेंट होण्यासाठी सीट बेल्ट मदत करतो, त्याचप्रमाणे ना हे ॲप आपल्याला शेतीमध्ये जे काही होणारं नुकसान आहे ते वाचवण्यासाठी मदत करेल. थँक्यू. आयुष्यामध्ये भविष्य बघणं आणि भविष्य दाखवणं हे खूप मोठं भविष्य असतं. आता भविष्य दाखवणारा माणूस आणि भविष्य सांगणारा माणसाला जेवढं भविष्य आहे तेच भविष्य आज मला वाटतं आर्यन दादा तुम्हाला आहे. कारण की हे ऍप्लिकेशन आपलं भविष्य दाखवतं. आपण ज्यावेळेस ऍप्लिकेशन ओपन करतो त्यावेळेस आपल्याला सांगतं की उद्या काय होणार आहे, आज काय होणार आहे, आणि या गोष्टीचं आपल्याला इंडिकेट करतं. आणि त्यामुळे इंडिकेट म्हणजे जो माणूस रस्ता दाखवतो त्या माणसाला भविष्यात खूपच भविष्य राहणार आहे. त्यामुळे मी एकच सांगू इच्छितो कि जिसके मोबाइल में फसल है वो आदमी हमेशा सफल है. इसके लिए फसल डाउनलोड करो और सफल हो जाओ. धन्यवाद आर्यन दादा. 18 वर्षापेक्षा जास्त कृषीतला यांचा अनुभव आहे आणि खूपच आपल्या या शेतीविषयक अनुभवाचा इतर शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होत आहे. या ठिकाणी मी आदरणीय आबाभाऊ राजपूत यांना त्यांच्या या अनुभवाबद्दल काही प्रश्न विचारणार आहे. त्याआधी ठीक आहे, डायरेक्ट आपण या ठिकाणी कृषी क्षेत्रातला 18 वर्षाचा अनुभव आहे, तर या अनुभवाबद्दल आपण काय सांगू शकाल? या ठिकाणी कसा अनुभव आहे आपला? नमस्कार शेतकरी मित्रांनो. म्हणजे शेतीतला तर नाही पण माल पर्चेसिंग मधला अनुभव मला 17-18 वर्ष झालेला आहे. माझे वडील त्याच्यानंतर या बिझनेसमध्ये मी टरबूज खरेदीचे काम करतोय. पण आता आर्यन दादांनी जी संकल्पना आमच्या पुढे मांडली होती फसलची, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बुवा या पद्धतीने या ॲपचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तर फसलमध्ये असं आहे की तुम्हाला माल विक्रीचे पण डोक्याला ताप राहणार नाही. म्हणजे तुमच्या त्या ॲपमध्ये बायर्स पण ऍड केले जातील. जसे आमचे रईस दादा आहेत, हमीद दादा आहेत, इकडे रियाज भाई आहेत, यांचे सर्वांना ऍड केलं जाईल. तुम्हाला माल कोणाला द्यायचे आहे तुम्ही क्लिक केलं आणि तुमच्या संपूर्ण मालची माहिती त्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला ह्या ॲपद्वारे ऍडव्हान्स म्हणजे अगोदर सर्व कळवलं जाईल की टेम्परेचर काय आहे, ह्युमिडिटी काय आहे. याच्यामुळे तुमच्या शेतीतलं होणारं जे नुकसान आहे ते कमीत कमी करण्यात येईल. धन्यवाद. ही जी ऍप या ठिकाणी विकसित केलेली आहे, या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करताना काय फायदा होणार आहे बरं? जसं की काही शेतकरी बांधव आमच्याविषयी नाराजी असता. कसं जसं की मी एखादं उदाहरण देतो की शेतकरी बांधवांनी फोन केला आणि आम्ही 8-10 दिवसात पोहोचू शकत नाही, कारण आम्हाला दिवसाभरातून 70-80 कॉल असता आणि मग त्या शेतकऱ्याकडे पोहोचताना वेळ लागतो. जसं की एखाद्या फार्मरने त्याच्या पूर्ण डाटा तिथे लोड केला आणि लोड झाल्यानंतर आम्हाला बघण्यात येईल, आमचे फिरणं पण कमी होईल आणि आम्ही म्हणजे लवकर पोहोचण्याचं काम आमच्या त्या शेतकऱ्याच्या फार्म पर्यंत होईल. हा फायदा त्यांना होऊ शकतो. व्हेरी गुड. पण शेतकरी जे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, या शेतकरी बांधवांना या ऍपचा नेमका काय फायदा होईल? त्यांना शेतकरी बांधवांना आर्यन दादांनी फायदे समजवलेले आहेत.
बाकीच्या डॉक्टर साहेबांनी समजवलेले आहेत, जसं की बुवा त्यांना ऍडव्हान्स फीचर, जसं की बुवा क्लाउडी वातावरण येणार आहे, तुम्ही पाणी किती दिलं गेलं पाहिजे आणि कशा कशा पद्धतीने मॉलिक्यूल वापरले पाहिजेत, हे सगळे फायदे फार्मरांना होणार आहेत. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय बंडूदादांना. आदरणीय बंडूदादा, यांना मी काही प्रश्न विचारणार आहे. एकच प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला या कृषी क्षेत्रातला भरपूर असा अनुभव आहे, तर तुम्ही शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतात, शेतकऱ्यांनी तुमचं मार्गदर्शन का ऐकायला पाहिजे असं मला वाटतं? कसं आहे दादा, आपल्याला थोडं माहिती करताना थोडं हे होतंय. इतके मान्यवर मंडळी इथे बसलेले आहेत. बंडूदादांचं मार्गदर्शन का घेतलं पाहिजे? पुस्तकं वाचून बोलणारे भरपूर आहेत. प्रॅक्टिकल खरं जे असतं तर शेतकरी सांगू शकतो. बंडूदादा व्हेरी गुड. मार्ग घेतलं पाहिजे. नाही आन्सर. एक झाला का काय म्हटलं? कॉपी पेस्ट कर. बंडूदादा, तुमचं हे जे कृषीविषयक मार्गदर्शन आहे, हे आमच्या शेतकरी बांधवांनी का ऐकलं पाहिजे? आपण कसं आहे दादा, 8-10 वर्षापासून करतोय वॉटरमेलन, खरबूज वगैरे वगैरे. उत्पन्न कसं वाढलंय ते सांगा. उत्पन्न कसं वाढलं ते उत्पन्न कसं वाढलं ते सांगा. एक बंडू बद्दल एक सांगतो. बंडूचं एकच तत्व आहे की काही झालं, मी जर सांगितलं बंडू हे असं करायचंय, मात्र तू सांग राहणार ना, चल देखायचे, चल वैजय, याचं हे जे धोरण आहे हे मला खूप पटतं. वैजय देखायचे कर टाकसूत, आणि याच्यामध्ये सगळं काही येऊन जातं. आणि त्याच्याने माझं, आम्ही पूर्व पश्चिम आहेत, आमचे विचार जुळतात, हे जुळतात, पण काम करायची पद्धत पूर्ण वेगळी आहे. मी म्हणलं की मला नवी ट्रिप टाकायची, हे सोडाय, मी नवी ट्रिप, तो काय करतो, जुन्या ट्रिप शोधत फिरतो 10 गावांमध्ये, जुगाड फार मारतो. मी नवीन बांबू आणतो, तो जुळलेल्या बांबूला तारला तार बांधून बांबू उभा करतो, बरं का. पण माझ्यापेक्षा उत्पन्न जास्तच काढतो जुगाड फार्मिंग करून. पण हे तेवढंच खरं, कारण त्याचा जो ऍटिट्यूड आहे तो ऐकण्याचा आहे, सगळ्यांचं मान्य करण्याचा आहे, खूप पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे. आणि मला नाही वाटत पंचक्रोशीत त्याच्या एवढं उत्पन्न काढणारा शेतकरी कुणी असेल असं. व्हेरी गुड. कुणी नसेल. त्याचा एवढा दानशूर पण नाही, त्याच्या एवढं उत्पन्न काढणारा पण नाही. छान छान. धन्यवाद बंडूदादा. ये तुमने नहीं बंडू नहीं बोले भाई. बंडूदादांच्या अंतरीचे जे शब्द आहेत ते दरबार सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. समस्त शेतकरी बांधवांना पुनश्च आग्रहाची नम्र विनंती आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये ही जी ऍप आहे ही डाउनलोड करून घ्यावी. या ठिकाणी आमचा एक बूथ आहे, आपल्याला त्या ठिकाणी ही ऍप डाउनलोड करून दिली जाईल. तरी कृपया सर्वांनी ही ऍप डाउनलोड करून घ्यावी. यानंतर आदरणीय राजू शेठ या ठिकाणी 5 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करतो. शिरपूरला मी राहतो आणि ज्या वेळेला आदरणीय व्यासपीठ तर 4 भागात मला जावं लागतं. एक आदिवासी भागात, एक शहादा रोड, एक मांजरोद रोड. परवा एक मॅनेजमेंटच्या तत्ववक्त्याचं भाषण ऐकलं मी की जर तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर 5 करोडपती तुमचे मित्र पाहिजे. भले तर तुम्हाला मदत न करो, पण 5 करोडपती मित्र तुमचे राहिले तर तुम्ही 100% करोडपती व्हाल. तर आज मला 4-5 करोडपती शेतकरी मित्र तर भेटूनच गेले. काही नाही, यांच्या सोबतही राहिलो तर वेव्ह ट्रान्सफर होऊन जातील ऑटोमॅटिक. ते म्हणतात ना, डवळ्याजवळ पवळ्या बांधला तर वाण नाही तर गुण लागला. तर मी याचं रोज स्टेटसवर बघत असतो, आमचे टरबूज, आमचे खरबूज, आमचे पेरू. तर मला खूप जेलस भावना तयार होते त्यावेळेला. तर ते दुसऱ्या पॉइंटवर येतो. एक सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, मला वाटतं बऱ्याच लोकांनी ते वाचलं असेल. मला वाटतं सिक्रेटचं जे यश आहे ना
ते बंडू दादांनी जे सांगितलं ना की वो आणि दादांनी जे सांगितलं की हो जाएगा, बस तुम्ही फक्त बोला हो जाएगा, तर ते वर्क होतच. आणि तुम्ही जे एक आदर्श आमच्या तालुक्याला स्थापन करून दिलंय शेतीमध्ये, तर मला वाटतं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं नक्की 100% भलं होईल. कारण आपण अन्नदाता हे शेतकऱ्यांना नाव दिलंय. दाता कोण असं माहितीये का? त्याच्या घरात 20 रुपये 40 रुपये किलो गहू पडतो आणि तो 20 रुपये किलो विकून टाकतो. 15 रुपये किलो त्याला केळी पडते आणि तो 5 रुपये 7 रुपये कधी कधी 2 रुपये तेवढ्यात बी विकून टाकतो आणि तरी परत केळी लावायची तयारी करतो. सही आहे की झूठ आहे? आणि थोडी विनंती या चौकपाची व्यापाऱ्यांना करायची. कभी कभी क्या होता है, मलम लगाने का काम तुम्हारे हाथ में होता है. एक बात बहुत बुरा लगता है मेरे को कभी कभी कि कभी कभी सिचुएशन देख के अपन भी उसको पूरा मतलब व्यापार है अपना, जहाँ नफा मिलेगा वहां करना ही है अपने को. और कहीं ना कहीं एक बहुत दुखी आत्मा से अपना पाला है, उसकी भी दुआ हम जितनी ज्यादा में ज्यादा लेंगे उतना जरूर हमारा भला होगा. एक मैं बात आपको बताता हूं. तो या मांजरोद गावाची माझी एक फार भारी आठवण आहे. तर इथे एक रेंजर जायचे आणि त्यावेळेला 2 मिनिटं घेऊन ना, तर राशी टू नवीन नवीन आलेली होती. त्याला निर्मल सीट त्याचं मार्केटिंग करायची आणि आम्ही गेलो होतो प्लॉट बघायला. त्यावेळेला आपलं काय कुठे बोलवलं तर जायचं. आधी आपलं शेती कुठे बघायचं म्हणजे जायचं. तर ते प्लॉट बघून आलो. तिथं त्यांनी एकच सांगितलं त्या राशीच्या ब्रीडरने की ही आमची व्हरायटी म्हशी सारखी आहे, हिला जेवढं पाणी द्याल ती तेवढी चांगली. आता ते आले वैतागून की बा साली आमची कपाशी इतकी लाल पडते. आता मी त्यांना सहज बोललो की याला 2दा पाणी भरून टाका. मला तर त्यांचा चेहराही आठवत नव्हता. आपण जनरल बोलायचं म्हणून बोलून गेलो की 2दा पाणी भरून टाका. तर एक 4-5 महिन्यांनी ते आले म्हणे 8 लाख रुपये ठेवा. मग कसले? मग तुम्ही बोलले ना की 2दा पाणी भरा. बाकी ठिकाणी वैतागून गेलो होतो. फवारा मारून पाणी भरलं, 8 लाखाचा कापूस आला. तुमच्यामुळे झाला, हे ठेवून घ्या. अरे म्हटलं हे तर कमाल झाली. तर अरे नाही म्हटलं ठीक आहे, म्हटलं आजच्या दिवस होते. बघा देवाला द्यायचं असतं तर कसं देतो. दुसऱ्या दिवशी जागेवाला आला. आता 8 लाख तर पडलेच होते. याला जीव द्यायचे तेव्हा देऊ आपण. आता परत त्याचं काही मला ठेवायचे थोडी होते. पण ती जागा मी घेतली आणि त्या जागेमध्ये करोडो रुपये मला मिळाले. मी प्रत्येक कृषी सेवा केंद्रवाल्याला एकच सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनाचं प्लस मायनस हे टोटल मध्ये करा, त्या प्रॉडक्ट मध्ये नका करू. आलं का लक्षात? की बा अमुक एका गोष्टीत मी धुवून घेऊन मग त्याच्यात कमवून घेऊ. तसं केलं तर देव शेवटी कुठंतरी त्याचा हिशोब बी करूनच टाकतो. तर आणि एक खूप बरं वाटलं. जनरली मी जेव्हा बरेच कृषीच्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेला आम्हाला गाड्या लावून न्याव्या लागतात, त्यांना घ्यावं लागतं. आज 90% लोक सर इथं तुमच्या कार्यक्रमाला एवढे सर आज लोक स्वतःच्या गाडीने करताना इथं आले. मग तुमचं आणि दादांवर किती प्रेम आहे हे एक त्याच्यावर. आणि आढावाचं माझं विशेष नातं आहे. माझी मुलगीच आढावाला दिली आहे. ते राहतात मुंबईला, पण मला विशेष आनंद झाला की आपला चला गाईना गाईच्या गावाचे आपले लोकांनी पोराने ते डेव्हलप केलंय. अर्थात आमचे व्याई मुंबईत राहतात, त्यांना मुंबईला राहून सुद्धा शेतीमध्ये एवढी आवड आहे की आता त्यांच्या घरात कोणी नाही आलं पण त्यांनी शेती काही विकली नाही. ते शेतीवर विनाकारण खर्च करतच राहतात. एक नाही दिवस कधीतरी काहीतरी येईल. तर खरंच आपल्या सगळ्यांना बघून इतकं प्रसन्न वाटतंय की आजचा रविवार एकदम सफल. जनरली रविवार कोणी जात नाही, पण आजचा रविवार तुमच्यामुळे एकदम. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप प्रणाम करतो मी की जे लोक शेतकऱ्याकरता काहीतरी करत असतात, त्याचं उंचवण्याकरता जीवनमान उंचवण्याकरता करत असतात ते व्यापारी नाही, ते ऋषीमुनी आहेत. माझ्या नजरमध्ये ते खूप वेगळ्या भावना आहेत त्यांच्याकरता. कारण खूप इतके म्हणजे कधी कधी मी माझी 250 एकर जमीन आहे. म्हणजे कधी कधी मला वाटतं की कोणत्या तरी जन्माचे पाप फेडण्याकरता आपण शेतकरी झालो काय असं. म्हणजे प्रत्येक माणूस ते सालदार पासून म्हणजे
ऑल द वे तो कुठं ना कुठं दुःखी आहे, पण तरी तो हसतोय. दादा बी हसताय, हा बी हसतोय. तर आणि तो परत तो जुगार खेळायला परत रोज तयार. तर तुम्हाला सगळ्यांचा भेटून खूप आनंद झाला. मला बोलायची संधी दिली. आमच्या तायडे साहेबांची भेट झाली, त्यानिमित्तानं दादांची भेट झाली. धन्यवाद. चालेल. धन्यवाद दादा. रमेश दादांनी खूप छान असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं, मनोगत व्यक्त केलं. दुआए दो दुआए लो. बंडू आबा आणि आबा भाऊ यांनी सुद्धा एक त्यांचा अनुभव या ठिकाणी शेअर केला. अनुभव शेअर करताना तुम्हाला कसा फायदा होईल, शेतकरी सुद्धा कसा प्रगतीपथावर जाईल, हे एक ध्येय त्यांचं आहे. त्यांच्या दोघांविषयी या ठिकाणी म्हणेल, आदरणीय आबा भाऊ आणि बंडू दादांविषयी, हमने माना कि गुल को गुलशन ना कर सकेंगे हमने माना कि गुल को गुलशन ना कर सकेंगे हम, पर कर जाएंगे कुछ काटे कम जिस राह से गुजरेंगे हम. तर असं हे महनीय व्यक्तिमत्व आहे. यांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो आदरणीय तायडे सरांना. तायडे सरांनी 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. धन्यवाद. आज मला इथं पहिले सुरुवातीला आभार मानतो मी फसल टेकचे की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं. आदरणीय व्यासपीठ व सर्व जमलेले शेतकरी मित्र, या ॲपचा वापर करून सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी येऊ व आर्यांचं नाव जगाच्या पातळीवर जाऊ एवढ्या शुभेच्छा देऊन माझे 2 मिनिटं. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय दरबार सर यांना आमंत्रित करण्याआधी त्यांच्याविषयी या ठिकाणी मी म्हणेल, गगन अधूरा है चांद सितारों के बिना, गगन अधूरा है चांद सितारों के बिना, समंदर अधूरा है किनारों के बिना, गुलशन अधूरा है फूलों के बिना, और हम सब किसान भाई अधूरे हैं आदरणीय दरबार भाई इनके कृषी मार्गदर्शन के बिना, इनके कृषी मार्गदर्शन के बिना. मी या ठिकाणी आदरणीय दरबार सरांना आमंत्रित करतो की त्यांनी शेतकरी बांधवांना सखोल मार्गदर्शन करावं. घ्या सर, तुम्हाला वाटेल तेवढं घरी. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर जमलेले सर्व ज्येष्ठजन, माझा साष्टांग नमस्कार. आईसाहेब नमस्कार. आणि माझे सर्व शेतकरी बांधवांमध्ये माझे पितृतुल्य, माझे ज्येष्ठ बांधव, माझे मित्रमंडळी, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. माझ्याविषयी जे दादा बोलले तसं काही नाही. मला फक्त शेतीची आवड होती, पण मला याच्या अगोदर शेती अजिबात आवडत नव्हती. जेव्हा माझे वडील शेती करायचे तेव्हा सर्वात मोठं दुःख मला लागायचं ते शेतीमध्ये यायचं. मी डायरेक्ट सांगायचो आप्पांना की मला शेती करायची नाही, मला शेती आवडत नाही. माझा ओढा दुसरीकडे होता. परंतु हळूहळू माझे मित्र शेती करायला लागले. जसं जसं माझा बाप म्हातारा व्हायला लागला तसं तसं मला शेतीमध्ये हळूहळू आप्पा पाठवायला लागले. मी शेतीमध्ये यायला लागलो आणि आल्याबरोबर मी सुरुवातीलाच माझ्या आप्पांना सांगितलं की आप्पा, मी ही परंपरागत शेती करणार नाही. मी शेती करेल, परंतु मी आधुनिक पद्धतीने शेती करेल. ठिबक सिंचन तेव्हा सुरू झालं होतं आणि त्यावेळेस मी कर्ज काढून ठिबक सिंचन केलं. माझे आप्पा म्हटले की तुला पटेल तर कर, पण मी पैसे देणार नाही. मी टाकलेल्या ठिबकच्या नड्या माझ्या वडिलांनी संध्याकाळी काढून फेकल्या होत्या आणि पट पाणी भरायला लागले या शेतामध्ये माझे आप्पा. आणि मग मी त्यांना फक्त 2 एकर राहू द्यायची विनंती केली. हळूहळू मी, माझा भाऊ, इथं बसलेले माझे ज्येष्ठ बंधू प्रकाश गुरुजी जे माझ्यासाठी आदर्श आहेत बरं का. आम्ही तेव्हा हे रोटर वगैरे नव्हता, नागरिक केली त्याची मोठमोठ्या टेकाडांमध्ये आम्ही ती पटाड फिरवायचो. या सगळ्या नट्या उचलून जायच्या पायाच्या, तेव्हा नड्या टाकायचो आणि सर्वात जिवाळाचं पीक आमचं होतं. माझ्या वडिलांचं ज्या पिकावरती आमच्या घराची प्रगती झाली, ज्या पिकावरती माझ्या बापाने सालदारकी करत करत नंतर शेती सुरू केली आणि आम्हाला सगळ्या भावंडांना, आमच्या मोठ्या परिवाराला पुढे नेलं. ते पीक म्हणजे कपाशी. कपाशी पीक मला खूप आवडायचं. परंतु कपाशी करत असताना दरवर्षी कपाशीमध्ये उत्पन्नामध्ये वारंवार मागील 5 वर्षापासून घट व्हायला लागली आणि मी हळूहळू कपाशीपासून दूर गेलो. माझं वॉटरमेलन, मासमेलन हे पीक मी 12 वर्षापासून करत आहे. सुरुवातीला तर सांगितलं की सागर सीडचे मालक आणि आप्पासाहेब आले होते माझ्याकडे. आजही सागर सीडच्या याच्यामध्ये माझा फोटो आहे प्लॉटच्या. या शेतामध्येच केलं होतं. त्यावेळेस करीना किंग नावाचं व्हरायटी होती आप्पासाहेब. करीना किंग मी 4 एकरमध्ये तेव्हा 80 टन काढली होती आणि सुरुवात मी या एरियामध्ये केली होती. त्याच्या अगोदर
इथं आर डी गुरुजी आहेत ज्यांनी वॉटरमेलन सुरू केलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी वॉटरमेलन शेतीमध्ये उतरलेलो होतो. त्यांनी ती शुगर किंगची शुगर बेबी नावाची सिंजिटाची व्हरायटी लावली होती. त्याच्यानंतर हळूहळू टरबूजमध्ये सुधारणा व्हायला लागली. मी टरबूज आणि कपाशी हे दोन्ही पिकं घेत होतो. आणि कालांतराने मग आमचा परिचय डॉक्टर पेपडे सरांशी आणि त्यांच्याशी आमचा परिचय करून दिला. आमचे जे तज्ज्ञ व्यापारी आहेत जे खूप शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करतात असे आबा राजपूत आहेत. आबा राजपूत यांनी आमच्या डॉक्टर सरांशी परिचय करून दिला आणि आम्हाला एअरपोर्ट क्वालिटीचं खरबूज आणि टरबूज लावायला सुरुवात त्यांनी सांगितली. पहिल्या वर्षी आम्हाला त्याच्यामध्ये अपयश आलं, थोडंसं अपयश आलं, परंतु आम्ही हिंमत हारलो नाही आणि मग आम्ही पुन्हा प्रयत्न केला. मग सर आबा सरांनी आणि त्या डॉक्टर साहेबांनी आणि आमचे नोनिवचे जे माने साहेब आहेत जे माझे मित्र सुद्धा आहेत, कंपनीचे प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याशी कधी वागत नाही, ते माझी वागत नाही, आमचं एक मैत्रीचं नातं आहे. माने सर त्यांनी सांगितलं की सर ही व्हरायटी आहे, ही तुम्ही करू शकता, तुम्ही करणार. म्हटलं येस. आता माझा ॲटिट्यूड नेहमी पॉझिटिव्ह असतो. मी माझ्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा वर्ड नाही आहे आणि मी नाही कधी कोणाला म्हणत नाही. काही असो तुम्ही मला सांगा गळा कापून देईन, तुम्हाला गळा कापून देईन, हा माझा ॲटिट्यूड आहे. बरोबर. त्याच्या मागे मी माझा काहीतरी फायदा होईल असं मला वाटतं की मला गळाला चिरा मारायला लावताना काहीतरी आहे. तर त्या ॲटिट्यूडने मी येस म्हटलं. आणि जे मास मेलन फिलिपिन्स मधल्या एका शेतकऱ्याने केलं होतं, मांगलुंग चिंग असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे ज्याला मी फॉलो करतो. फिलिपिन्सचा युट्यूबवरती मी त्याला फॉलो करतो. लँग्वेज त्याची मला समजत नाही परंतु त्याने केलेलं काम मला समजते व्हिडिओच्या माध्यमातून. त्याची भाषा मला समजत नाही परंतु त्याने केलेली ट्रीटमेंट मला समजते. मी फिलिपिन्स मधल्या, तायवान मधल्या, जापान मधल्या या शेतकऱ्यांना मी युट्यूबवरती फॉलो करतो आणि त्यांचे टेक्निक्स मी माझ्या शेतामध्ये वापरत असतो. मी अमेरिकेतल्या शेतकऱ्यांना पण फॉलो करतो. मी ज्या बाया गार्डनिंग करतात घरी, ज्या घरी ज्यांच्या टेरेसवरती याच्या बागेमध्ये जे करतात त्यांचे पण मी त्यांना मी फॉलो करतो. आणि सगळ्यांचे टेक्निक्स, सगळ्यांचे मार्गदर्शन, जसं आता या फील्डमध्ये बाप माणूस आप्पा साहेब आहेत आणि आम्हाला वारंवार मार्गदर्शन करणारे बळीराजे ते दिनेश पाटील आहेत. आणि सुरुवातीपासून मार्गदर्शन करणारे ज्यांच्या आमच्या कायम पाठीवरती हात असतो आमचे तुषार पाटील साहेब आहेत बरं का. त्या अशा सगळ्या लोकांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो आणि ते मार्गदर्शन घेऊन आम्ही शेती करत असतो. बघा बऱ्याचदा मला सुद्धा या शेतीमध्ये अपयश आले. मागील 3 वर्षापूर्वी माझ्यावरती जवळजवळ 40 लाख रुपये कर्ज झालं होतं. 40 लाख रुपये कर्ज झालं. मी सगळं लोन मिन घेऊन ठेवलं होतं आणि लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन मध्ये माझं जवळजवळ 15 ते 20 लाख रुपयाचं टरबूज आणि 15 ते 20 लाख रुपयाचा टोमॅटो माझ्या शेतामध्ये सडला. मी दुपारच्या वेळेस घरी गेलो. घरी जात असताना श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्र आमचे गोपाल भाऊ आहेत, काकाश्री गोपाल भाऊ आमचं एकच लिखले माय, आम्ही काय म्हणतो त्यांना माय आणि लिखले माय गोपाल भाऊ, पिन टू प्लेन एकाच ठिकाणी आम्हाला मांजूरमध्ये मिळतं. जे सांगितलं ते गोपाल भाऊ आणून देतात. आजपर्यंत गोपाल भाऊने कधीही कोणत्याही शेतकऱ्याला बस स्टँड मध्ये भर चौकामध्ये कधीही आरोडी मारलेली नाही पैशासाठी. तो त्या माणसाने औषध पैसा कधी महत्व दिलं नाही आणि म्हणून तो माणूस आज सर्वात मोठा माणूस आहे. गोपाल भाऊ असे आहे की ते स्वतः शेती केलेली आहे. डोक्यावरती टोमॅटोचं कॅरेट वाहून घरी आणलेलं आहे. गरिबी पाहिलेला माणूस आहे आणि त्या गोपाल भाऊंचा आमच्या पाठीवरती हात असतो. तर त्यांच्या जवळ मी गेलो दुपारच्या वेळेस बसलो. मी तिथं माझ्या डोळ्यात असतो आले. ते मला बोलले की म्हणे करा कितला आव काय करत म्हणे तू. म्हटलं भाऊ ते काय आपण शेतकरी आहेत, आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. एक ना एक दिवस ते यश मिळेल. आणि मग पुढच्या वर्षी या शेतामध्ये बाजूच्या जिथं उभे आपण आहोत ते बाजूचे शेत आहे. तर टोमॅटो पिकाने मला जवळजवळ 40 लाख रुपये टोमॅटो पिकाने दिले. 15 ते 20 लाख रुपये मला डॉक्टर साहेबांनी या व्हर्टिकल मेलन मध्ये दिले आणि माझी सगळी विस्कळीत झालेली गडी जी आहे ती परत पट्ट्यावर आली. एकच आहे ॲटिट्यूड मी कधी सोडला नाही. बघा मित्र, अपयश येतं, मला बी आलेलं आहे, बऱ्याचदा आलेलं आहे. आपण जी कपाशी बघताय अमृत पॅटर्न, मी युट्यूबवरती अमृत काका देशमुखांना फॉलो केला आणि मी विचार केला की आपल्या परिसरामध्ये जे माझ्या बापदादाने ज्या पिकाच्या जीवावरती माझं कुटुंब पुढे नेलं ते पीक मी सोडतोय, तर ते पीक मला नवीन टेक्निकने करायचं आहे. म्हणून मी अमृत पॅटर्न फॉलो करायला सुरुवात केली. अमृत पॅटर्न फॉलो करत असताना मी माझ्या जवळच्या मित्रांना सांगितलं, त्याच्यामध्ये प्रभाकर चात्रे सर जे खरोखर आमच्यासाठी खूप आदर्श शिक्षक आहेत आणि आदर्श शेतकरी पण आहेत. प्रभाकर चात्रे सरांना विनंती केली, माझ्या भाऊला विनंती केली, आर डी पाटील सरांना विनंती केली आणि या सगळ्या मंडळींनी ते नेहमीच मला सपोर्ट करतात. मी आणलेला पॅटर्न स्वीकारतात. दरबारने आणलंय ना चांगले. आणि आम्ही अमृत पॅटर्नने आता इथं कॉटन फार्मिंग सुरू केली. आपण समोर बघताय की आज फेब्रुवारी महिना संपलेला आहे, कॉटन कसा फुटलेला आहे. असे माझे सगळे जे आहेत, माझ्या भाऊचे तिथं प्लॉट आहेत, प्रभाकर सरांचे आहेत, आर डी गुरुजींचे आहेत.
तर या वर्षामध्ये 3 ते 4 क्विंटलच्या वरती कापूसचं उत्पन्न कोणत्या शेतकऱ्याला आलेलं नाहीये. आम्ही 15 क्विंटल पर्यंत आजपर्यंत कापूसचे उत्पन्न घेतलेलं आहे. प्लॉट तुमच्या समोर उभे आहेत. या शेतामध्ये हे 2 बिघ्यामध्ये 20 क्विंटल कापूस आलेला आहे. कार्यक्रमासाठी लवकर आपण हे शेत खाली केलं नाही, खाली केलं आज 2-3 क्विंटल कापूस निघाला असता. ज्या पिकावरती शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था डिपेंड आहे ते पीक शेतकरी नवीन पद्धतीने का करत नाहीत, याचा मोठा राग येतो, याचं मोठं दुःख होतं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नाही. परंपरागत पेक्षा या पॅटर्न मध्ये 35% खर्च कमी आहे आणि परंपरागत पेक्षा या पॅटर्न मध्ये 65% उत्पन्न जास्त आहे काकाश्री. तरी लोक म्हणतात की त्या मास्तरना पगार येत, त्याले काय शे, त्याला भाऊना पगार येत, त्याले काय शे. अरे दादा होऊन तुम्ही 3 ते 4 क्विंटल मध्ये 10,000चा भाव होता, त्या शेतकऱ्याला 10 क्विंटल उत्पन्न आलं असतं तर लाख रुपये आलं असते काकाश्री. हा डॉक्टर साहेब. आणि तो 3 ते 4 क्विंटल वरती समाधी राहून हरभरा पेरून दिला. हरभऱ्याला पेरणीपासून कापणीपर्यंत 20,000 खर्च आहे. किती बी जरी माजलेलं प्लॉट असेल तरी 6 क्विंटलच्या वरती हरभरा येते, 30,000च्या वरती उत्पन्न येत नाही. खर्च काढून हरभऱ्यामध्ये शेतकऱ्याला 20,000च्या वरती पैसे राहत नाही. मग माझं एक म्हणणं आहे की आमचे सडलेले टरबूज विकून सुद्धा 20,000 रुपये येतात. दादा होऊन शिरपुल्ले करवण नाकावर 7,000 उभा राह गया. सकाळी साडे टरबूजने ट्रॅक्टरनी गाडी उभी राहिली. इम्राननी जरी किती तरी चोपडा मग निलाम तरी 10,000 रुपये येतो. मग का म्हणून तुम्ही आम्ही जे करत आहोत ते का म्हणून तुम्ही स्वीकारत नाही. याच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था केव्हा सुधरेल. बघा आम्ही प्रयत्नवादी आहोत, प्रयत्न करत राहतो. अपयश येत असतं, अपयश नसतं. एक तर आयुष्यामध्ये 2च गोष्टी मिळतात, एक तर एक्सपिरियन्स मिळेल नाही तर सक्सेस मिळेल. फेल्युअर नावाची गोष्ट या जगामध्ये नाही. यू कॅन गेट एक्सपिरियन्स ऑर सक्सेस. 2 कबिले. एक तुमचा थोडासा जास्त वेळ घेतोय. कसं आहे मी आयोजक, मी संपवल्याशिवाय तुम्हाला जेवायला मी सोडणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ऐकावंच लागणार. काय बी हो मजबुरी मग होय ना, तुम्हाला पटणच पडी आता ऐकणच पडी का नाही. हा तर 2 कबिलेवाले होते. दोन्ही कबिलेवाले जे होते ते त्यांच्या कबिल्यांमध्ये खूप मोठी दुश्मनी होती. आणि दोन्ही कबिलेवालेचे जे सरदार होते ते एकमेकांचे कट्टर दुश्मन होते. त्याच्या अगोदर ते भाऊबंद होते. पण त्यांच्यामध्ये एका गोष्टीमुळे वाद झाला, दोन्ही कट्टर एकमेकांचे कट्टर दुश्मन झाले. एवढे कट्टर दुश्मन झाले की एका कबिल्याचं पाखरू जरी दुसऱ्या कबिल्यामध्ये उडून आलं तरी त्याला मारून टाकायचे. एवढी कट्टर दुश्मनी त्यांच्यामध्ये होती. आणि त्या दुश्मनीमागचं कारण एकच कारण होतं डॉक्टर साहेब, की पहिले कबिलेवाले जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा आणि दुसरे कबिलेवाले जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस नाही पडायचा. मग त्याच्यावरून त्यांचे एकमेकांना चर्चा करतात की जब हम नाचते हैं तो बारिश नहीं होती है, तुम नाचते तो बारिश हो जाती है, ऐसी कौन सी बात है. डॉक्टर साहब आपके पास में ऐसा तो कोई तो जादू होगा कि जब आप नाचते हो तो बारिश हो जाती है और हम नाचते तो बारिश नहीं होती है. जादू आप हमको बताते नहीं हो. अगर 1 नंबर का जादू होता तो सबको बताते. आपके पास में कोई 2 नंबर का जादू होगा. इसीलिए जब आप नाचते हो तो बारिश होती है और हम नाचते हो तो बारिश नहीं होती है. या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये इतकी दुश्मनी होती काकाश्री की त्यांचं पाखरू सुद्धा ते मारून टाकायचे. एकच भाऊबंदकीचे बरं या मुद्द्यावरून वाईट झाले. मग त्या कबिल्याच्या, त्या सरदारांच्या, त्या बंजारांच्या याच्यामध्ये 12 वर्षांनी एक दिवस असा यायचा की त्या दिवशी त्यांच्या देवाची यात्रा राहायची आणि त्या दिवशी ते कुणीही काहीही खोटं बोलायचे नाही. जे सत्य असेल तेच सांगायचं आणि त्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद विवाद दुश्मनी बांधणे हे करायचे नाही. एका ठिकाणी सगळे जमायचे. त्या दिवशी सगळं त्यांचं ते सीजफायर झालेलं असायचं. मग तो दिवस आला. तो दिवस आल्यावरती इकडच्या कबिल्याचे सगळे लोक जमले. त्यांनी जरा की आज तो हम पूछते ही रहेंगे कि तुम नाचते हो तो बारिश होती है और हम नाचते हो तो बारिश नहीं होती है, ऐसा कौन सा कारण है, आज तो हम पूछ के ही रहेंगे. मग समोरासमोर फेस टू फेस आले आणि चलो पूछते. सगळेजण आले सामने सामने. एकदम सीजफायर होतं, त्याच्यामुळे शांतता होती. युद्धाजन्य परिस्थिती केव्हा बी निर्माण होईल अशी परिस्थिती होती. मुद्दा एकच होता की देवाची यात्रा आहे, देवाची शपथ घेऊन खरं सांगणं गरजेचं आहे. मग आले बोले बताओ सरदार ऐसी कौन सी बात है कि आप नाचते हो तो बारिश होती है और हम नाचते हैं तो बारिश नहीं होती, ऐसी कौन सी बात है, ऐसा कौन सा जादू है, बताओ इन सब के सामने बताओ. हम जानते हैं कि ये जादू 2 नंबर का है, 1 नंबर का नहीं है. अगर 1 नंबर का होता तो आप सबको बताते. लोग हम पे लांछन लगाते हैं कि हम नाचते हो तो बारिश नहीं होती है. लोग हमको लांछन लगाते हैं कि तुम नाचते हो तो बारिश हो जाती है. हम एक ही बिरादरी के हैं, हम एक ही जाति के, एक ही समाज के, फिर भी ऐसी कौन सी बात है कि तुम नाचते हो तो बारिश होती है और हम नाचते हो तो बारिश नहीं होती है, ऐसी कौन सी बात है बताओ. खोदून 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 एकच प्रश्न. शेवटी तो कबिलेवाला सरदार परेशान झाला आणि म्हटलं अरे पगले ऐसी कोई बात नहीं है, बताओ. तो सुन पगले सुन.
हम लोग तब तक नाचते, 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 जब तक कि बारिश हो नहीं जाती है। तुम लोग बीच में नाचना छोड़ देते हो, इसलिए लोगों को लगता है कि हम नाचते तो बारिश होती है, तुम नाचते तो बारिश नहीं होती है। एकदा फेल झालं होऊ द्या डॉक्टर साहेब, दोनदा झाले जाऊ द्या, तीनदा झाले जाऊ द्या, पण एक दिवस दादांनी सांगितलं की वरवाला बघतो आणि तो आपल्याला न्याय देतो। मी माझ्या शेतकरी मित्रांना विनंती करतो, मित्र हो, काळ बदललेला आहे, गरज बदललेली आहे। दरबार मास्तरचा पगार नाही आहे, दरबार मास्तरचा पगार दरबार मास्तरच्या पोरांना पुरत नाही। दरबार मास्तरकडे गोपाल बचत 10 लाख रुपये घेणं आज बी आहे। आमच्याकडे फक्त हिंमत आहे, आमच्याकडे फक्त ऍटिट्यूड आहे। बदल करा, स्वतःमध्ये बदलावा, शेतीचा पॅटर्न बदलावा। आर्यन दादाला याचं सांगितलं की आम्ही एवढी मोठी नाही, लोकांना ऍडव्हायझरी देणे एवढी मोठी नाही। माझ्या भाऊ मला सांगतो की तू लोकांना फुकटचे सल्ले देतो, देत नको जाऊ, कोणी ऐकत नाही तुला, कोणी ध्यानात धरत नाही, आपलं आपलं खर्च करू आपण। आमचे चाचरे सर सांगतात आपलं आपलं करू, आपण खर्च करू, लोकांना सल्ले देऊ नको। पण आमचा जो स्वभाव आहे तो सल्ले द्यायचा सुटत नव्हता। महाराजांमध्ये आपण तुमचा सल्ला डायरेक्ट आता ऍपच्या माध्यमातून करून टाकू, ऑनलाईन करून टाकू। आणि त्याच्यामुळे ही जी ऍडवायझरी आहे, ही ऍडवायझरी सर्व शेतकऱ्यांसाठी खूप कामाची ठरणार आहे, खूप मोलाची ठरणार आहे। माझी सर्व मित्रांना एकच विनंती आहे की ऍप इन्स्टॉल करा, ऍप डाउनलोड करा। या ऍप मध्ये आता फक्त प्रायोगिक तत्वावरती सुरू झालेलं आहे, एकच क्रॉप आहे, ते म्हणजे वॉटरमेलन आहे। येत्या थोड्या दिवसामध्ये याच्यामध्ये आपलं कॉटन पण येईल, आपला हरभरा पण येईल, आपलं गहू पण येईल, कपाशी, सर्व पिकं या ऍप मध्ये आणायचा त्यांचा प्रयत्न राहील। सर्व पिकं जर आले तर मी आर्यनदादा सांगतो की लवकरात लवकर आपण काम सुरू करा। आता कपाशीचं सीझन सुरू होईल, आपण कॉटन फार्मिंग याच्यामध्ये ऍड करा लवकर, मेन क्रॉप आमचा आहे। त्याच्यानंतर केळी असेल, पपई असेल, सर्व पिकं ऍड करायचा प्रयत्न राहील आणि ऍपच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे। आपण सर्वांनी आमच्या प्रेमाची स्वीकृती देऊन आमच्या आमंत्रणाला मान दिला। आपण सर्व या ठिकाणी आलेत। टेक्निकली बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आता कार्यक्रमाला जास्त उशीर झालेला आहे, सर्वांना भूका लागलेल्या आहेत, सर्वांनी जेवण करूनच जायचंय। आपण सर्व आमच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आले, म्हणून मी फसरटेक ॲप, फार्म टू टेबल एक्सपोर्ट कंपनी, डॉक्टर टेपडे साहेब, श्रुती मॅडम, भगवान आप्पा आणि सर्व डॉक्टर साहेबांची टीम, तुषार पाटील साहेब, आलेले सर्व मान्यवर, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो। आणि मी श्रुती मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी समारोपावर 2 शब्द बोलायचे। धन्यवाद। सरांना विनंती करेल की एप्रिलमध्ये माझा स्टाफ पण इथे आहे। माझ्याकडे मराठी मीडियमचे 1600, 1800 आणि इंग्लिश मीडियम असे 2400 विद्यार्थी शिकतात। कमीत कमी 1000 लोकांसाठी आम्हाला एक सरांचा प्रोग्राम घ्यायचा आहे, अमृत पॅटर्न। म्हणजे मी सिरियसली बोलतो, अंगावर कांटा येतो मला। माझी शेती आहे 100 एकर, पण मला येत नाही, ठीक आहे। आमचा मुकरदम येतो, त्याला पैसे कमी द्यायचे असतात, तो आधीच रडणं चालू करतो, दरवाजापासून जोरात रडतो की साहेब मला कमी करा। सरांचा मला अभिमान आहे की बॉस एकरामध्ये 15 क्विंटल कापूस त्यांनी पिकवून दाखवला, विच इज अमेझिंग। टेक्नॉलॉजिकली सरांनी जे म्हटलं की 65% खर्च कमी होतो, 35% खर्च कमी होतो आणि 65% उत्पन्न वाढतं। तर मी माझ्या सगळ्या लोकांना आवाहन करेल आणि सरांना पण विनंती करेल की आम्ही सर सकाळी 8 वाजेपासून 12 पर्यंत कार्यक्रम आयोजित करू, पूर्ण 1000चे 1000 लोक बसवेल आणि तुम्ही तुमचं जे ज्ञान आहे ते त्यांना शिकवावं। आणि येणाऱ्या 3 वर्षामध्ये जे लोक म्हणतात की मास्टर फुकटचा सल्ला देऊ नको, तर सर मी तुम्हाला नक्की सांगतो की तुमचा सल्ला मी विकून दाखवू 3 वर्षाने। थँक्यू व्हेरी मच। आदरणीय दरबार सरांनी जे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, आत्मविश्वास जबरदस्त जाणवत होता बघा। त्यांच्याविषयी मी या ठिकाणी म्हणेल, करण्यासारखे खूप आहे, उमेद मात्र हवी। करण्यासारखे खूप आहे, उमेद मात्र हवी। मिळवण्यासारखे ध्येय आहे, जिद्द मात्र हवी। उमेद, जिद्द आणि आत्मविश्वास या त्रिविधी गुणांचा संगम आदरणीय दरबार सर यांच्या ठाई हा अगदी ठासून भरलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा समस्त शेतकरी वर्गाला फायदा होईल असं मला वाटतं। तर मुकेश पाटील सर 1-2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करते हे त्यांना विनंती करतो। धन्यवाद। तसं तर सरांनंतर बोलण्याचा माझा काही अधिकार नाही, सरांचं एकदा बोलणं झालं वाटतं,
पण आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की आज संपूर्ण देशाचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्याबद्दल प्रत्येकाचं तुमचं मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं की मला ज्याबद्दल बोलायचं होतं ते फसलटेक ॲपबद्दल होतं. मागच्या वर्षी आकाशवाणीला माझी मुलाखत होत असताना सर प्रतीश पप्पू सरांनी मला एक प्रश्न विचारलेला की तुम्हाला असं काय करावं वाटतं की ते शेतकऱ्याला कामात येईल. मी त्यांना अभिमानाने सांगितलेलं की मला 3 गोष्टींवर काम करायला आवडेल की एक, टरबूज हे शेतात असताना जास्तीत जास्त कसं टिकेल. दुसरं, त्या व्यापाऱ्याला त्याला A-B पॉईंट पासून तर B पॉईंट पर्यंत नेताना कसं टिकेल. आणि जो एंड कन्झ्युमर आहे त्याच्या घरात ते 8 दिवस ते 15 दिवस कसं टिकेल, मला याच्यावर काम करायचं आहे. आणि अभिमानाने सांगू इच्छितो जर आपलं फसलटेक ॲप जे डाउनलोड करतील त्यांना एक फायदा 100% मिळेल की फसलटेकमुळे तुम्हाला रेग्युलर लागणारे जितकेही शेड्यूल्स आहेत, जे एक्सपर्ट ॲडवायझरी आपली त्याला आपण फॉलो करत असाल तर तुमचं 100% उत्पन्न वाढणारच आणि तुमचं उत्पादनाचं फ्रेश लाईफ सुद्धा वाढणार. दुसरं, व्यापारी वर्गासाठी तुम्हाला जिथं माल हवा तो किती दिवसात तयार होणार, तो किती दिवस टिकणार हे तुम्हाला त्या ॲपवर कळणार. आणि सगळ्यात महत्वाचं, हे ॲप आपण त्यांनाही डाउनलोड करायला लावू की जे एंड कन्झ्युमर आहेत, जे आपल्याला जम्मू काश्मीर, युरोपात बसलेले आहेत, गल्फ कंट्रीमध्ये बसलेले आहेत, त्यांनाही कळेल की एक फार्मर त्याने हे क्रॉप या तारखेला लावून त्याने ह्या तारखेला हार्वेस्टिंग केली आहे तर कुठल्या तारखेला त्याच्याकडे यायला हवं. म्हणजे हे ॲप तुमचं फार्मरसाठी, व्यापारीसाठी, एंड कन्झ्युमरसाठी सर्वांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही ते डाउनलोड करा आणि जितकं सपोर्ट होईल तितकं आवर्जून करा. धन्यवाद. धन्यवाद सतीश पाटील सरांना. आपण 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावी ही विनंती. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठवर विराजमान असलेले फसलटेकचे अध्यक्ष तसेच व्यापारी वर्ग व आपले शेतकरी बांधव. बघा शेतकरी मित्रांनो, आता फसलटेकने आपले मसल पॅक करून दिले, कारण की मसलमध्ये जे कॅल्शियम कमी असलं ना ते मुडतात, म्हणून फसलने कॅल्शियम कम्प्लीट करून दिलंय. तुम्हाला एकच सांगतो की आपण जे कलिंगड, खरबूज जे घेतो तर आपण कधी कधी काय होतं, निगेटिव्ह होतो. एव्हरी पर्सन, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगतो, आमचे शिक्षक होते BSc केमिस्ट्रीला असताना, ते नेहमी सांगायचे एव्हरी पर्सन इज सक्सेसफुल अवर लाईफ. एव्हरी पर्सन सक्सेसफुल इज अवर लाईफ बट व्हेन यू डू ट्राय टू अगेन. कारण की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो, पण केव्हा, जेव्हा प्रयत्न पुन्हा पुन्हा करतो त्यावेळेस तो यशस्वी होतो. कारण की आपण काय करतो, फसलटेकने काय केलं, तुम्हाला वातावरणानुसार सर्व गोष्टी या म्हणजे रेडी करून दिल्या असं समजून घ्या. कारण की कसं आहे, आमच्यासारखे कंपनीचे लोक येतात, XYZ भगवान आप्पा असतील, तुषार पाटील असतील, सर्व रणजित मराठे साहेब असतील, काही केमिकल पेस्टिसाइड वाले असतील, हे कंपनीचे लोक येतात. पण आपण काय करतो, कधी कधी आपल्याला भुरीसाठी असतं, आपण करप्यासाठी घेतो. आपल्याला एक्झाकोनाझोल सांगतात, आपण ट्रायसायक्लोझोल घेतो. म्हणजे ह्या गोष्टी या फसलटेकमुळे होणार नाहीत. तुम्हाला योग्य सल्ला मिळेल. म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन एकच की फसलटेक ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला योग्य सल्ला मिळेल आणि आमच्या सारख्यांचाही खर्च वाचेल आणि आमचंही बोदरेशन कमी होईल. म्हणजे कारण की सेल्स आफ्टर सर्व्हिस देणं हे आमचं कार्य आहे आणि ज्याने सेल्स आफ्टर सर्व्हिस दिली त्याचीच व्हरायटी डेव्हलप होते. मार्केटमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे. कॉम्पिटिशन कधी कधी आपण एकमेकातच करून घेतो. पण एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर का नॉलेज असेल तर दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याकडे कमी असेल तर घेण्याचा प्रयत्न करा. माणूस तेव्हाच मोठा होतो जोपर्यंत स्वतःला लहान समजतो. कारण की लहान जर का समजलं तर आपण ज्ञान घेऊ शकतो आणि जर का आपल्याला लहान व्हायचं असेल तर मोठं समजू शकतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने एकमेकांना सहाय्य करा. आपल्याला येत असेल तर देण्याचा प्रयत्न करा. कारण की विहीर जर का 100 फूट समुद्र भरपूर भरलेला आहे पण ते पाणी जर पिण्यायोग्य नसेल तर त्याला काही अर्थ नाही. आपल्याकडे जर का ज्ञानाची शिदोरी ही 2 पानं असतील आणि ते जर आपण लोकांना देऊ शकतो ती सर्वात महत्वाची. म्हणून आपल्या शेतकऱ्यांना द्या किंवा आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना, कंपनी प्रतिनिधी असतील त्यांनीही द्या. फक्त एक सांगतो आणि आपल्या फसलटेकचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. फसलने मसल बहुत बढ़िया बना दिए. थँक यू सो मच. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा मूलमंत्र आदरणीय
योगेश पाटील सरांनी या ठिकाणी दिला आहे. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर निकम सरांना. आपण 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावी ही विनंती. कार्यक्रम गुरुजींचा इथे आहे. गुरुजी म्हटलं म्हणजे 45 मिनिटं घेतात आणि विद्यार्थी 2 मिनिटात कसं आटोपतील मला चिंता पडली. आर्यन बेटा, तू जे ऍप डाउनलोड केलं आहे, जे करायला लावतोय, मला वाटतं लग्नाच्या वेळेला जशी पत्रिका बघितली जाते, मुलगा आणि मुलगीची पत्रिका बघितली जाते आणि पत्रिका बघितल्यानंतर गुण जुळले म्हणजे संसार व्यवस्थित चालेल असं मला वाटतं. तसं जे ऍप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना तसाच फायदा होईल यात मला शंका नाही. मित्रांनो, उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारभाव आपल्या हातातले नाहीत. मुकेश डॉक्टर असतील, मी असेल, ऍडव्होकेट हेमचंद्र तात्या इथे बसले, एक शिक्षक, बरेच लोक म्हणतात साले डॉक्टर आणि वकील आणि शिक्षक कसं चांगली शेती करतस. मी सुद्धा 20 वर्षापासून शेती करतो मित्रांनो. मलाही तसंच म्हणायचे, डॉक्टरनं काय आहे, पाणी ना पैसा, टोचे इंजेक्शन का पैसा, गुरुजीले काय आहे. पण मी ते सांगू इच्छितो, वकील असतील, डॉक्टर असतील, शेतीवर मित्रांनो प्रेम करा. कार्यावर जर प्रेम केलं तर कार्यही आपल्या कुशीत घेतल्याशिवाय राहत नाही. आणि मी डॉक्टरपेक्षा जेवढा समाधानी नव्हतो तेवढा आज शेतीमध्ये समाधानी. आणि माझं जे नाव मोठं केलं, माझ्या जन्मदाता आईने मला जन्म दिला, पण मला मोठं केलं काळ्या आईने. तसंच दरबार गुरुजींचे अनुभव जे मी ऐकत होतो, मला वाटलं गुरुजी तुम्ही दाखलापुरीचे शिकारतस, तुम्ही तर सवाजी शिकायला लागल्या. आणि थेबे डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला मी 1000 शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी बोलवेल. खरंच ही एक चांगली गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे खरंच दरबार गुरुजींसाठी. आणि आज तुमचं नावामध्ये दरबार आहे गुरुजी. तुम्ही आज जो दरबार भरला तुमच्यासाठी तुमच्या नावावर भरला. आणि खरंच तुमचं नाव मला वाटतं त्यावेळेला आईंनी कसं दरबार ठेवलं असेल, असे दरबार भरणारे दरबार गुरुजी. आणि त्यांच्या इथे आपल्याला कार्यक्रमाला बोलवलं आणि एक चांगला सुंदर कार्यक्रम. दुसरी गोष्ट, आमचे हेमचंद्र तात्या वकील आहेत, ते मुकेश डॉक्टरशी बोलायला जास्त सवय राहत, कोठे दुखस काय दुखस, वकील कमी बोलतात. आणि डॉक्टर साहेब वकील फी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यामुळे कमी बोलतात ते. पण वकील साहेबांचं 5-7 वर्षापासून डॉक्टर थेपरेंशी नाळ जुळलेली आहे मित्रांनो. मी बघतो ते मला खरं बोलत नाहीत, पण मी हिशोब करून घेतो किती आले. महत्वाची गोष्ट, डॉक्टर थेपरेंचं पेमेंट 5 दिवस उशीर राहील. शब्द दिला 15 दिवसाचा, 1 रुपया बुडणार नाही ही खात्री मी देतो. मी माल दिलेला नसताना खात्री देऊ शकतो, कारण ते एक मोठी पार्टी आहे. आणि डॉक्टर साहेब, तुम्हाला एवढा संस्था असल्यानंतर तुम्हाला या व्यापारामध्ये येण्याची गरज काय. बऱ्याचदा आम्हाला प्रश्न पडेल, पण मला वाटतं श्रुतीच्या माध्यमातून, आर्यनच्या माध्यमातून तुम्हाला शेतकऱ्यांची सेवा करण्याची मोठी संधी मिळाली. आणि त्याचं सोनं तुम्ही करालच, त्याच बरोबर आमच्या शेतकऱ्यांनी सुद्धा सोनं करावं. आणि मित्रांनो, आज आपल्याला जगाच्या बरोबर जायचंय. मोबाईल घेताना साधा मनुष्य असेल कितीचा घ्यायचा, 20,000चा. त्यासाठी आमचं मुकेश डॉक्टरचं दुकान टाकून दिलं. बापू म्हणे तुमचं दुकान पेक्षा मला दुकान भारी आहे, कोणी बोला न पडत नाही. 19 मोबाईल 20,000चा, 25,000चा, बरोबर आहे. आपण मोबाईल घेताना तुम्हाला डॉक्टर थेपेंनी सांगितलं नाही, भगवान पाटलांनी सांगितलं नाही, तर तुम्ही मोबाईल बदला. तर टेक्नॉलॉजी बदलताना तोच विचार तुम्ही करायला पाहिजे. आपण प्रवाहाच्या दिशेने जायला पाहिजे मित्रांनो. जर तापी इकडे वाहत असेल आणि तुम्ही म्हणाल मी उलट पोहोच जाईल, तर तुम्ही नक्की उडणार आहेत. त्यामुळे प्रवाहाच्या दिशेने जात असताना जरी पोहता येत नसेल, हातपाय जरी हलवले तरी आपण नक्कीच तीरावर लागून जाऊ. अशा पद्धतीने आपण शेती करावी. बोलण्यासारखं भरपूर आहे. डॉक्टर साहेब इथे वक्ते एवढे होते, मला वाटतं हे सेमिनार 2 दिवसाचं पाहिजे होतं, पण तुम्ही शॉर्टमध्ये फक्त एक फ्लॅश मारला. आणि तरी असू द्या, सर्वांचं थोडं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. आणि मित्रांनो, याच पद्धतीने आपण आधुनिक पद्धतीने शेती करूया. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद डॉक्टर साहेब, खूपच मौलिक सल्ला.
नमस्कार वंस अगेन सर, मैं आप सबका बहुत शुक्रगुजार हूँ कि आप सब लोग इतने दूर से आए, आपने प्रॉपर टाइम निकाला और अच्छे आप इतने बड़े बड़े लोग आए, सबने अपना मार्गदर्शन दिया, सबने अपने रास्ते दिखाए और मुझे पूरा भरोसा है कि अभी आप जैसे ही हमारी फसलटेक फैमिली में आप जुड़ रहे हो, आप जिंदगी भर जुड़े रहोगे और आप ग्रो मोर अर्न मोर करोगे। इसी से हम अपना प्रोग्राम समाप्त करते हैं और अपन अभी पीक पहाना प्रोग्राम चालू करते हैं सर। वहां पे अपना वर्टिकल मिलन है, वहां पे अपन चालू करते हैं सर। धन्यवाद।